वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ अभिनव सायन्स अकॅडमी. आणि आपण या 1 hour 1 टॉपिक या सिरीजमध्ये फिजिक्सचा पुढचा महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, जो की आहे वेव्ह ऑप्टिक्स. तर वेव्ह ऑप्टिक्समध्ये पहिल्यांदा आपण डिस्कस करणार आहोत कार्पुस्कुलर थेरी. कार्पुस्कुलर थेरी ही बेसिकली सांगितली होती न्यूटनने, म्हणून ह्याला आपण न्यूटन्स कार्पुस्कुलर थेरी पण म्हणू शकतो किंवा कार्पुस्कुलर नेचर. म्हणजे लाईट नेमकी प्रपोगेट कशी होते, सोर्सपासून लाईट बाहेर पडल्यानंतर ती इमिट कशी होते आणि प्रपोगेट कोणत्या फॉर्ममध्ये होते, या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना पहिल्यांदा न्यूटनने सांगितलं न्यूटन कार्पुस्कुलर थेरी, ज्यातला पहिला पॉईंट आहे लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स. लाईट ही कोणत्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते बाळांनो, तर लाईट प्रपोगेट्स इन द फॉर्म ऑफ स्मॉल टायनी पार्टिकल्स, किंवा त्याला नाव दिलं कार्पुस्कल्स. आता कार्पुस्कल्स नाव कोणी ठेवलं, न्यूटनने सांगितलं होतं की ह्या पार्टिकलला आपण काय म्हणू शकतो, कार्पुस्कल म्हणू शकतो. आता ही न्यूटनची जी थेरी आहे कार्पुस्कुलर थेरी, ही कशावर बेस्ड होती, तर न्यूटन कार्पुस्कुलर थेरी वॉज बेस्ड ऑन द रेक्टिलिनियर प्रपोगेशन ऑफ लाईट. की लाईटचं जे एका स्ट्रेट लाईनमध्ये जे प्रपोगेशन होतं त्याचा स्टडी करून न्यूटनने ही थेरी सांगितली होती. त्यातला पहिला पॉईंट आहे लाईट कोणत्या फॉर्ममध्ये आहे, कोणत्या फॉर्ममध्ये प्रपोगेट करते, स्मॉल टायनी पार्टिकल्स. नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये दीज कार्पुस्कल्स ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन. हे ट्रॅव्हल कसे करणार आहेत, दीज कार्पुस्कल ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन बट विथ व्हेरी हाय स्पीड. विथ व्हेरी हाय स्पीड म्हणजे खूप वेगाने. हे समजा हा ठिकाणी एक सोर्स आहे मोठा आणि सोर्सपासून असे पार्टिकल्स निघत आहेत, तर हे पार्टिकल्स सगळ्या डायरेक्शनला इमिट होणार, इकडे पण या प्रकारे, इकडे पण, असे सगळीकडे हे कार्पुस्कल्स एकामागे एक ऑल पॉसिबल डायरेक्शनला इमिट होणार आणि एकामागे एक प्रपोगेट होत राहणार विथ व्हेरी हाय स्पीड. तिसरा आहे की डिफरंट कलर ऑफ द लाईट इज ड्यू टू डिफरंट वेवलेंथ डिफरंट साइजेस ऑफ द कार्पुस्कल. डिफरंट कलर, आता ह्या कार्पुस्कलची जी साईज आहे ती वेगवेगळी असणार. मग डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस. म्हणजे ह्या कार्पुस्कलची जर साईज बदलली, आता काही कार्पुस्कल असे मोठे आहेत, काही कार्पुस्कल छोटे आहेत, तर जे कार्पुस्कल मोठे आहेत आकाराने, ज्यांची साईज जास्त आहे, त्यांचा कलर वेगळा असणार आणि ज्या कार्पुस्कलची साईज लहान आहे त्यांचा कलर वेगळा असणार. म्हणजेच न्यूटनने काय सांगितलं, डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट साइजेस ऑफ द कार्पुस्कल. चौथा महत्त्वाचा मुद्दा यात काय आहे की आपल्याला इथं लाईटचं सेन्सेशन कधी मिळतं, वेन दिस कार्पुस्कल फॉल्स ऑन अवर रेटिना. ज्यावेळेस आपल्या डोळ्यावरती किंवा रेटिनावरती आदळतात त्यावेळेस कळतं की या ठिकाणी लाईट आहे. म्हणजे लाईटचं सेन्सेशन मिळण्याचं कारण काय आहे, तर हे कार्पुस्कल आपल्या रेटिनावरती फॉलो होणार आहेत, आदळणार आहेत. तर हे झाले महत्त्वाचे 4 पॉईंट. यात आणखी एक पॉईंट आहे की जसं ही थेरी रेक्टिलिनियर प्रपोगेशनवरती बेस्ड आहे, त्याचा अभ्यास करून न्यूटनने अजून एक रूल सांगितला होता की समजा हे रेरर मीडियम आहे आणि हे डेन्सर मीडियम आहे आणि लाईट ही रेरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये ट्रॅव्हल करणार आहे अशी. तर लाईटचा जो स्पीड आहे, जो रेरर मीडियममध्ये आणि डेन्सर मीडियममध्ये, ह्या स्पीडसाठी रिलेशन काय सांगितलं होतं की न्यूटनने सांगितलं होतं स्पीड ऑफ लाईट इन रेरर मीडियम इज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. म्हणजे डेन्सर मीडियममध्ये लाईटचा स्पीड जास्त असणार, कशाच्या कंपॅरिझनमध्ये, रेरर मीडियमच्या कंपॅरिझनमध्ये, असं न्यूटनची थेरी सांगते. बट प्रॅक्टिकली किंवा एक्सपेरिमेंटली हे खरं नव्हतं, चुकीचं होतं. कारण ज्यावेळेस एक्सपेरिमेंट केले गेल्यानंतर त्यावेळेस कळलं की लाईटचा स्पीड रेरर मीडियममध्ये जास्त असणार आणि डेन्सर मीडियममध्ये कमी असणार. हे ट्रू आहे, हे एक्सपेरिमेंटली ट्रू आहे की रेरर मीडियममध्ये म्हणजे हवेमध्ये लाईटचा स्पीड जास्त आहे आणि पाण्यामध्ये वगैरे लाईटचा स्पीड कमी आहे. परंतु न्यूटनच्या थेरीनुसार काय प्रूफ होतं, जर आपण फक्त थेरॉटिकल स्टडी केला तर, की डेन्सर मीडियममध्ये लाईटचा स्पीड जास्त असायला पाहिजे, रेरर मीडियममध्ये कमी असायला पाहिजे. आणि असे काही 2-3 पॉईंट होते ज्यामुळे ही थेरी रिजेक्ट केली. हा एक पहिला पॉईंट जो न्यूटनच्या थेरीचा आहे की डेन्सर मीडियममध्ये स्पीड जास्त, रेररमध्ये कमी. पुढचा एक असा पॉईंट आहे ज्याच्यामुळे थेरी रिजेक्ट झाली की समजा सोर्सपासून जर असे पार्टिकल्स बाहेर पडत असतील तर खूप वेळानंतर कुठल्याही ऑब्जेक्टपासून त्याचे पार्टिकल आपण सेपरेट केले, बाजूला केले, तर त्या ऑब्जेक्टची साईज कमी होते. मग जर सोर्सपासून असे पार्टिकल्स बाहेर पडत असतील तर त्या सोर्सची साईजसुद्धा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे, जे की इथं प्रॅक्टिकली दिसत नाही. मग ह्याचे 2-3 कारणं होते ज्याच्यामुळे ही थेरी रिजेक्ट केली गेली. दुसरे ड्रॉबॅक काय काय होते, आता हे फक्त एक्सपेरिमेंटलचे म्हणजे एक्सपेरिमेंटली थेरीचे कोणते पॉईंट चुकीचे ठरले हे आहे. आणखी काय, आणखी थेरी कुठे कुठे फेल झाली,
तर पहिल्यांदा हे न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी, इंटरफरन्स लाईटचं काय असतं, डिफ्रॅक्शन काय असतं, पोलरायझेशन काय असतं, यासारखे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता येत नाहीत न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरीच्या मदतीने. त्यामुळे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी रिजेक्ट केली गेली. त्यानंतर न्यूटन्स थेरी जर रिजेक्ट झाली तरी प्रश्न तोच होता की लाईट नेमकी प्रपोगेट कशी करते. मग त्यानंतर एक समोर आले हायजीन नावाचे सायंटिस्ट, ज्यांनी सांगितली हायजीन्स थेरी किंवा हायजीन्स वेव्ह थेरी. त्यात पहिला पॉइंट असा आहे की लाईट प्रपोगेट इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. लाईट कोणत्या फॉर्म मध्ये प्रपोगेट करते? लॉन्जिट्युडनल वेव्ह. न्यूटनने सांगितलं होतं लाईट ही पार्टिकलच्या फॉर्ममध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स एकामागे एक ट्रॅव्हल करत पळतात, परंतु हायजीनचं सांगणं आहे की लाईट ही लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रपोगेट करते. अशा प्रकारे का आपण दाखवतोय? लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे आपण इनडायरेक्टली साऊंड वेव्हचा स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन असं जे प्रपोगेशन आहे त्याला पॅरलल व्हायब्रेशन असणार आहे. सो लाईट प्रपोगेट होते इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह असं म्हटलं होतं हायजीनने. खरं खोटं नंतर चेक करूया. दुसरा पॉईंट यातला काय आहे थेरीचा? पहिला पॉईंट आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. दुसरा, जसं न्यूटनने सांगितलं तर डिफरंट कलर्स हे कशामुळे आहेत? डिफरंट साइजेसमुळे. तसं इथं होतं डिफरंट कलर्स ऑफ द लाईट, डिफरंट कलर्स ऑफ द लाईट आर ड्यू टू डिफरंट वेवलेंथ ऑफ द वेव्स. वेगवेगळे कलर इथं कशामुळे आहेत? तर वेगवेगळ्या वेवलेंथमुळे आहेत. म्हणजे आणि हे थोडंसं आपला रिऑप्टिक्समध्ये वगैरे आपण बघतो की हे वाक्य खरं पण आहे. कोणतं? की 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर असं आपण व्हिजिबल लाईटची रेंज घेतो आणि व्हिजिबल लाईटमध्ये पण कलर वेगवेगळे आहेत. मग 400 नॅनोमीटर जे सगळ्यात कमी वेवलेंथ आहे तिथं कलर व्हायलेट आहे, जिथं 700 नॅनोमीटर आहे जिथं रेड कलर आहे. म्हणजेच लाईटची जर वेवलेंथ बदलली तर कलर सुद्धा काय होणार आहे? बदलणार आहे. हे वाक्य खरं होतं. पण पहिल्या वाक्याबद्दल थोडासा संशय आहे, याला विचार करून नंतर करूया. आधी थेरी समजून घेऊ पूर्ण. तिसरा पॉईंट काय सांगितलं? थर्ड पॉस्ट्युलेट काय होता याचा? की ज्यावेळेस हे वेव्ज आपल्या डोळ्यामध्ये एंटर करतात, आईजमध्ये एंटर करतात, त्यावेळेस आपल्याला लाईटचं सेन्सेशन इथं समजतं. आणि चौथा पॉईंट होता की स्पीड ऑफ लाईट इन अ रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम, जे की एक्सपेरिमेंटली पण खरं आहे आणि हायजीनने पण थेरीमध्ये तोच पॉस्ट्युलेट सांगितलं होता की लाईटचा स्पीड रेरर मीडियममध्ये जास्त असणार, डेन्सर मीडियममध्ये कमी असणार. म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ पॉईंट एक्सपेरिमेंटली प्रॅक्टिकली हे खरे ठरलेत. पहिल्या पॉईंटबद्दल थोडासा संशय आहे, पण तो पहिला पॉईंट 100% चुकीचा की बरोबर हे विचार करण्यापूर्वी आपण याचे सक्सेसेस समजून घेऊ. म्हणजे ही थेरी कुठे कुठे काय काय कोणते कोणते कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी. तर सक्सेसेस ऑफ हायजीन्स वेव्ह थेरी काय आहेत? हायजीन्स वेव्ह थेरीच्या मदतीने लाईटचं रिफ्लेक्शन समजून घेता आलं, रिफ्रॅक्शन समजून घेता आलं, पार्शियल रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन काय असते हे एक्सप्लेन करता आलं, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन यासारखे कॉन्सेप्ट किंवा पॉइंट्स, फेनोमेनॉन एक्सप्लेन करता आले हायजीन्स वेव्ह थेरीच्या मदतीने. पण फेल्युअर्स काय काय आहेत? तर पोलरायझेशन काय असतं हे हायजीन्स वेव्ह थेरीच्या मदतीने एक्सप्लेन करता आलं नाही. सक्सेसेस कळले. आता फेल्युअर काय काय असणार याचे? तर फेल्युअर्स आहेत पोलरायझेशन काय हे मात्र समजून सांगता आलेलं नाही. पहिला फेल्युअर पोलरायझेशन एक्सप्लेन नाही करता आलं. दुसरं क्रॉम्प्टन इफेक्ट किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट यासारखे इफेक्ट हायजीन्स वेव्ह थेरीच्या मदतीने समजून घेता येत नाहीत. तर काही सक्सेस होते, काही ठिकाणी ही थेरी फेल ठरली काही गोष्टी एक्सप्लेन करायला. आणि त्यात आणखी एक दोन ड्रॉबॅक काय होते की मेन जर ड्रॉबॅक घ्यायचे असतील आपल्याला कशाचे? हायजीन्स वेव्ह थेरीचे जर ड्रॉबॅकचा विचार केला तर पहिलाच ड्रॉबॅक असा आहे की आपण जे वेव्हचं स्टडी केलेलं आहे वेव्ह नेचरचा, त्यामध्ये आपण बघतो की लॉन्जिट्युडनल वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी मटेरियल मीडियम कंपल्सरी आहे. जर मीडियम नसेल तर वेव्हज प्रपोगेट होणार नाहीत. मग हायजीनला पण तोच प्रश्न विचारण्यात आला की जर लाईटचं नेचर लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर लॉन्जिट्युडनल वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी मीडियम पाहिजे आणि स्पेसमध्ये तर कुठलंही मीडियम नाही. मग जे डिफरंट स्टार्स किंवा आपला सूर्य जे आहे त्याचे जे लाईट आहेत त्या वेव्ज अर्थपर्यंत कशा पोहोचतात? कारण जर हे लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर मीडियम शिवाय ते प्रपोगेट होऊ शकत नाहीत. मग याचं उत्तर सांगण्यासाठी हायजीनने काय सांगितलं की पूर्ण स्पेसमध्ये कंप्लीट युनिवर्समध्ये ल्युमिनिफेरस इथर नावाचा एक सबस्टन्स आहे. ल्युमिनिफेरस इथर या नावाचा एक सबस्टन्स आहे आणि हा सगळीकडे आहे. म्हणजे इव्हन तो आपल्या अर्थवरती पण आहे
आणि अर्थ आणि सनच्या मध्ये जो ज्याला आपण स्पेस म्हणतो, डार्क पार्ट आहे, त्यामध्ये पण तो आहे. सगळीकडे हा सबस्टन्स आहे आणि हेच मीडियम ह्या लाईट वेव्हला प्रपोगेट करण्यासाठी मदत करतं. परंतु हे मीडियम हायपोथेटिकली म्हटलं जातं. का बरं? कारण हायजीनच्या या स्टेटमेंट नंतर की पूर्ण स्पेसमध्ये, युनिवर्समध्ये सगळीकडे ल्युमिनिफेरस इथर नावाचा सबस्टन्स प्रेझेंट आहे, या स्टेटमेंट नंतर बरेच एक्सपेरिमेंट केले गेले की ल्युमिनिफेरस इथरचा एक्झिस्टन्स फाइंड करण्यासाठी. बट सगळ्यात मोठा एक्सपेरिमेंट केला मिशेल्सन अँड मोर्ली नावाच्या सायंटिस्टनी, परंतु तोही फेल ठरला. याचा अर्थ या सगळ्या एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून हे प्रूव्ह झालं की अशा नावाचं कुठलंही मीडियम, कुठलाही सबस्टन्स स्पेसमध्ये एक्झिस्ट करत नाही. आणि म्हणून ह्या ल्युमिनिफेरस इथरला आपण कसलं मीडियम म्हणतो? हायपोथेटिकल. हायपोथेटिकल म्हणजेच इमॅजिनरी. म्हणजे कोणी सांगितलं होतं? हायजीनने सांगितलं होतं. त्यामुळे हे रिअलमध्ये हे एक्झिस्ट करत नाही. मग जर ह्याचा एक्झिस्टन्स नसेल तर पुन्हा प्रश्न तोच राहिला की लाईट ही लॉन्जिट्युडनल वेव्ह असू शकत नाही, कारण लॉन्जिट्युडनल वेव्हला प्रपोगेट होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज आहे. बाकी बऱ्याच थेअरी एक्सप्लेन करता आल्या होत्या किंवा हायजीन थेअरीच्या मदतीने सगळे लॉज, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन वगैरे प्रूफ करता आले. बट हा एक मोठा प्रॉब्लेम होता की लॉन्जिट्युडनल वेव्हला प्रपोगेट करण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज आहे, आणि जर मीडियम नसेल तर लॉन्जिट्युडनल वेव्ह ट्रॅव्हल करू शकत नाहीत. म्हणजेच लाईट लॉन्जिट्युडनल वेव्ह नसायला पाहिजे. लाईट लॉन्जिट्युडनल वेव्ह नसायला पाहिजे. मग आता लाईट नेमकी आहे काय? लॉन्जिट्युडनल वेव्ह तर नाही. याच्या आधी सांगितलेलं न्यूटन कॉर्पस्क्युलर थेअरीनुसार स्मॉल टायनी पार्टिकल्स पण नाहीत. मग लाईटचं ॲक्च्युअल नेचर कसं आहे? तर यानंतर मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी ही आपल्या समोर येते की ज्यामध्ये मॅक्सवेलने काय केलं होतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि लाईट वेव्ह ह्या दोन्ही वेव्हजमध्ये काही सिमिलॅरिटीज मॅक्सवेलने फाइंड केल्या. कोणत्या सिमिलॅरिटी होत्या? तर त्यातली पहिली सिमिलॅरिटी होती की दोन्ही वेव्हजला प्रपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज नाही. इवन स्पेसमध्ये सुद्धा लाईट वेव्ह पण ट्रॅव्हल करतायत आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा स्पेसमध्ये विदाऊट मीडियम प्रपोगेट करू शकतात. ही पहिली सिमिलॅरिटी. दुसरी सिमिलॅरिटी काय असेल? तर दुसरी सिमिलॅरिटी होती की जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पीड आहे आणि जो लाईट वेव्हचा स्पीड आहे, हे दोन्ही स्पीड जवळपास सेम आहेत. म्हणजे स्पीड सेम आहे, दोघांनाही मीडियमची गरज पडत नाही. म्हणून मॅक्सवेलने कन्क्लुजन काय काढलं की लाईटचं नेचर हे लॉन्जिट्युडनल वेव्ह नसून, अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी, लाईटचं नेचर काय असलं पाहिजे? ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स म्हणजेच काय? तर इथं ट्रान्सवर्स हे नेचर झालं, पण ॲक्च्युअलमध्ये कोणत्या वेव्ह आहेत त्या? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. सो लाईटचं नेचर कोणत्या वेव्हज आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजेच लॉन्जिट्युडनल नसून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ज्यांचं नेचर ट्रान्सवर्स आहे. आणि हे कन्क्लुजन काढलं मॅक्सवेलने. त्यामुळे आपल्याला मिळाली फक्त वेव्ह थिअरी ऑफ लाईट. वेव्ह थिअरी ऑफ लाईट काय सांगते मग? की लाईटचं नेचर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. बाकी सगळे हायजीनचे पॉईंट बरोबर की डिफरंट कलर जे आहेत ते डिफरंट वेव्हलेंथमुळे आहेत. लाईटचा स्पीड रेअरमध्ये जास्त असणार, डेन्सरमध्ये कमी असणार, आणि जर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतील तर त्यांना मीडियमची गरज पडणार नाही. इवन स्पेसमध्ये पण ते प्रपोगेट होऊ शकतात. त्याचबरोबर जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असते तर आणखी एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करता आला, जो आहे पोलरायझेशन, जे की हायजीनच्या वेव्ह थेअरीचा ड्रॉबॅक किंवा फेल्युअर होतं. हायजीन्स वेव्ह थेअरीने पोलरायझेशन एक्सप्लेन करता येत नाही, कारण पोलरायझेशन होण्यासाठी वेव्हचं नेचर पाहिजे ट्रान्सवर्स. आता पोलरायझेशन काय आहे, इंटरफरन्स काय आहे, रिफ्रॅक्शनचे लॉज काय आहेत, डिफ्रॅक्शन काय आहे, हे 4-5 पॉईंट आपण या टॉपिकमध्ये पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यावेळेस पोलरायझेशन का बरं ट्रान्सवर्स नेचर असलं पाहिजे हे आपल्याला समजेल. तर जसं हायजीन्स वेव्ह थेअरीमध्ये बाकी सगळे पॉईंट बरोबर होते, परंतु फक्त लॉन्जिट्युडनल वेव्हचा जो पॉईंट होता तेवढा एक मिसमॅच होता किंवा चुकीचा होता. त्यामुळे तिथं जर आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर टाकलं तर हायजीनची थेअरी बाकी बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन करता आली होती. त्यामुळे आपण या टॉपिकमध्ये पुढे फक्त लॉन्जिट्युडनल नेचर सोडता इतर जे काही हायजीनने सांगितलेले पॉईंट आहेत ते पुढे आपण डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट आहे वेव्ह फ्रंट. काय आहे? वेव्ह फ्रंट म्हणजे काय? तर वेव्ह फ्रंट काय असतं बघा, लोकस ऑफ ऑल पॉइंट
तर ही डेफिनेशन आहे. द लोकस ऑफ ऑल पॉइंट्स इन द मीडियम ॲट विच वेव्ज रीच सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसलीचा अर्थ काय होतो, तर सेम टाईममध्ये आणि इन द सेम फेज. सो इथं डायग्राममध्ये बघू शकता. ॲज्युम करा की इथं जो सेंटर आहे ह्या डायग्राममधला, पहिल्या डायग्रामचा, तो सेंटर जो आहे तो सेंटर म्हणजे एक सोर्स आहे. हा सेंटर या ठिकाणी काय आहे, एक सोर्स आहे. आणि ह्या सोर्सपासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्ममध्ये सगळीकडे वेव्ज बाहेर पडतात. म्हणजे जर इथं सोर्स असेल तर इथून वेव्ज इकडे पण जाणार आहेत, इकडे पण, पुढे, पाठीमागे, वरती, खाली, स्पेरिकल शेपमध्ये सगळीकडे वेव्ज बाहेर पडतात, इमिट होत आहेत. आणि सगळीकडे इमिट होत असताना जर आपण सोर्सपासून विचार केला की इथून वेव्ह, सोर्सपासून एक वेव्ह अशी इथंपर्यंत पोहोचली, दुसरी वेव्ह इकडे अशी पोहोचली, तिसरी वेव्ह अशा प्रकारे इथे पोहोचली, चौथी वेव्ह अशा प्रकारे इथे पोहोचली. हे सगळे जर पॉईंट आपण स्टडी केले तर सगळ्यापर्यंत वेव्ज कशा पोहोचत आहेत, एक एक ऑसोलेशन पूर्ण करून. कंपल्सरी नाही की एकच ऑसोलेशन पूर्ण करावं. एक ऑसोलेशन असेल, दीड असेल, अर्धा असेल, किती ऑसोलेशन, पण फेज सगळ्यांचा सेम आला पाहिजे. मग आपला अंडरस्टँडिंगसाठी आपण ॲज्युम करतोय की एक ऑसोलेशन पूर्ण करून इथंपर्यंत पोहोचला. तेच इकडल्या साईडला पण एक ऑसोलेशन वेव्हने पूर्ण केलं, वरती पण एक ऑसोलेशन, खाली पण एक ऑसोलेशन, फ्रंटला एक ऑसोलेशन, बॅकला एक ऑसोलेशन. सगळीकडे निघणाऱ्या वेव्ह जे आहेत ते सगळीकडे फक्त एक एक ऑसोलेशन पूर्ण करतायत. आणि सगळ्यांचा फेज या पॉइंटला आल्यानंतर 2π आहे असं ॲज्युम करूया आपण. किती आहे वेव्ह फेज, किती आहे इथं, 2π फेज आहे हे आपण ॲज्युम करूया. आता हे 2π फेज कंप्लीट करायला, म्हणजेच एक ऑसोलेशन कंप्लीट करून 2π फेजला पोहोचायला जेवढा टाइम ह्या पहिल्या वेव्हला लागलेला आहे तेवढाच इकडल्या वेव्हला पण लागतोय, तेवढाच टाइम हे वरती पण वेव्ह घेते. म्हणजे सगळ्या वेव्ज सेम टाइममध्ये आणि सेम फेजमध्ये या पॉइंटला पोहोचत आहेत. मग आता हे असे सगळे पॉईंट जर आपण एकत्र कनेक्ट केले, जॉईन केले, ड्रॉ केले तर एक इमॅजिनरी स्पेअर तयार होतो. आणि हा इमॅजिनरी स्पेअर म्हणजेच ह्या सगळ्या पॉईंटचा लोकस म्हणजेच काय असतो, तर वेव्ह फ्रंट असतो. काय असतो हा, वेव्ह फ्रंट. मला वेव्ह फ्रंटचे 3 प्रकार आहेत, टाइप्स. पहिला आहे स्पेरिकल वेव्ह फ्रंट, जो की पहिल्या डायग्राम मध्ये आहे. स्पेरिकल वेव्ह फ्रंट काय सांगतो, स्पेरिकल वेव्ह फ्रंट किंवा कंडिशन काय, तर कंडिशन आहे सोर्स हा पॉइंट सोर्स असला पाहिजे, पॉइंट सोर्स, आणि जिथं वेव्ह फ्रंट तयार व्हायला आहे ते डिस्टन्स जे आहे सोर्स पासून कसलं डिस्टन्स पाहिजे, हे फायनाईट डिस्टन्स पाहिजे. कसलं डिस्टन्स, फायनाईट. म्हणजे इथून खूप कमी अंतरावरती हा वेव्ह फ्रंट तयार व्हायला पाहिजे. सोर्स पासून फायनाईट डिस्टन्सवरती, आणि सोर्स कसला, पॉइंट सोर्स. म्हणजे एका पॉईंटमधून लाईट बाहेर पडते, हा पॉइंट सोर्स आणि ॲट फायनाईट डिस्टन्स. त्यावेळेस कोणता वेव्ह फ्रंट तयार होणार, पहिला स्पेरिकल. दुसरा आहे सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट म्हणजे काय, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट म्हणजे काय, तर याची कंडिशन आहे सोर्स पाहिजे लिनियर सोर्स. कसला सोर्स, लिनियर, किंवा त्याला लॅटरल म्हणू शकता. आणि डिस्टन्स पुन्हा एकदा फायनाईटच पाहिजे. सो लिनियर सोर्स आणि वेव्हफ्रंट तयार व्हायला पाहिजे ॲट फायनाईट डिस्टन्स. आता हे जर एक्सप्लेन करायचं तर ॲज्युम करा की या ठिकाणी एका लाईनवरती एक नाही, नंबर ऑफ पॉईंट सोर्स आहेत. हे सगळे काय आहेत, पॉईंट सोर्स आहेत. एका पॉईंट सोर्समुळे कसला वेव्हफ्रंट तयार होतोय, स्पेरिकल वेव्हफ्रंट. मग हा जो पॉईंट सोर्स आहे हा स्वतःचा एक स्पेरिकल वेव्हफ्रंट या प्रकारे तयार करेल. दुसऱ्या पॉईंटचा स्पेरिकल वेव्हफ्रंट असा असेल, तिसऱ्याचा या प्रकारे असेल, चौथ्याचा या प्रकारे असेल. सो हे सगळे स्पेरिकल वेव्हफ्रंट एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतील आणि जो फायनल शेप तयार होईल तो शेप या प्रकारे दिसेल. फायनल शेप या प्रकारे दिसेल की जो कोणत्या फॉर्ममध्ये असणार, सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये. म्हणून एक आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट हा पहिला टाईप, जे तयार होण्यासाठी कंडिशन आहे की सोर्स पाहिजे, पॉईंट सोर्स, आणि जिथं वेव्हफ्रंट तयार व्हायला ते डिस्टन्स सोर्स पासून फायनाईट असलं पाहिजे. पुढचा आहे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सिलेंड्रिकलचा अर्थ काय सांगितला की सोर्स एक नाही, नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस. आपल्या घरातली ट्यूबलाईट असते, ट्यूबलाईटच्या एका पार्टमधून लाईट बाहेर पडत नाही, तर त्या ट्यूबलाईटची जेवढी लेंथ आहे त्या लेंथवरच्या प्रत्येक पॉईंट पासून लाईट इमिट होते. म्हणजे ते एक सोर्स नाहीये, नंबर ऑफ सोर्सेस एका लाईनवरती ते ठेवलेले आहेत. आणि सगळ्यामधून निघणारे एक 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 पॉईंट सोर्स स्वतःचा एक स्पेरिकल वेव्हफ्रंट तयार करतील. आणि सगळे स्पेरिकल वेव्हफ्रंट एकत्र ओव्हरलॅप केल्यानंतर जो शेप मिळेल तो शेप असणार सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. आणि यातला तिसरा प्रकार आहे
तिसरा प्रकार येतो प्लेन वेव्हफ्रंट. आता प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे काय असतं, तर सोर्स पॉइंट असो किंवा लिनियर असो, फक्त तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे, हे वेव्हफ्रंट तयार होतात ॲट इन्फानाइट डिस्टन्स. इन्फानाइट डिस्टन्स म्हणजे काय, तर सूर्यापासून आपल्या पृथ्वीपर्यंत येणारे जे वेव्हफ्रंट आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये असतात, प्लेन वेव्हफ्रंटमध्ये. कशा प्रकारे, तर ॲज्युम करा या ठिकाणी सूर्य आहे. आता हे खूप दूरवरून बघितल्यामुळे आपल्याला पॉईंट सोर्स प्रमाणे वाटणार. याच्या जवळ जर विचार केला तर अशा प्रकारे स्पेरिकल वेव्हफ्रंट बनतायत. सूर्याच्या खूप जवळ विचार केला तर स्पेरिकल वेव्हफ्रंट. जसं त्यापासून लांब येऊ स्पेअरची रेडियस वाढत 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 जाणार आणि याच्यापासून खूप इन्फानाइट डिस्टन्सवरती म्हणजे खूप जास्त अंतरावरती इथं आपली पृथ्वी आहे, जिथे आपण राहतोय. तर हे असे वेव्हफ्रंटची साईज वाढत 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 जाणार आणि इथं इन्फानाइटमध्ये वेव्हफ्रंट्स आहेत आणि ज्यावेळेस ते अर्थच्या जवळ वेव्ज पोहोचतील त्याचा स्पेरिकल रिजन अशा प्रकारे असणार. परंतु या जेवढी याची रेडियस किंवा साईज आहे स्पेअरची, त्याच्या कंपॅरिझनमध्ये अर्थची साईज खूप छोटी आहे. त्यामुळे आपण फक्त एवढाच पार्ट मॅक्झिमम ऑब्झर्व करूया. जर एवढा पार्ट ऑब्झर्व केला तर तो दिसतो कशा प्रकारे, तर एका स्ट्रेट लाईन प्रमाणे दिसतो किंवा एका प्लेन प्रमाणे दिसतो, एक सरफेस फ्लॅट सरफेस प्रमाणे दिसतो. म्हणजेच प्लेन वेव्हफ्रंट ॲक्च्युअलमध्ये काय आहेत, ते स्पेरिकल वेव्हफ्रंटच आहेत, पण अपियर कसे होतात, प्लेन प्रमाणे आहेत, स्पेअर प्रमाणे दिसतात, प्लेन प्रमाणे. कधी, ज्यावेळेस सोर्स पासून खूप जास्त अंतरावरती इन्फानाइट डिस्टन्सवरती जर वेव्हफ्रंट ऑब्झर्व केले तर ते प्लेन फॉर्मॅटमध्ये दिसणार. असणार कोणत्या फॉर्मॅटमध्ये, स्पेरिकल, पण दिसणार कसे, प्लेन फॉर्मॅटमध्ये. वेव्हफ्रंट नंतर इथं अजून एक पॉइंट आहे ज्याला आपण म्हणूया वेव्ह नॉर्मल. काय असतो, तर वेव्ह नॉर्मल इथं डायग्राम मध्ये बघू शकतो आपण. हे किंवा इथली लाईन किंवा ह्या जे 3 लाईन दिसतात अशा, ह्या सगळ्या काय आहेत, वेव्ह नॉर्मल आहेत. मग इथं डिफाईन काय करतात वेव्ह नॉर्मलसाठी, द परपेंडिक्युलर्स ऑर नॉर्मल ड्रॉन, परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल दोन्हीचा अर्थ एकच. ते कुठून ड्रॉ करायचे आहेत, तर सोर्स पासून ड्रॉ करायचे आहेत आणि त्यांची डायरेक्शन कशी असली पाहिजे, इन द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट वेव्ह. जिकडे लाईट वेव्ह प्रपोगेट व्हायले त्या फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये हे नॉर्मल ड्रॉ करायचे. नॉर्मल कोणाला असले पाहिजेत, हे तर वेव्हफ्रंटला नॉर्मल. इथं पण बघू शकता वेव्हफ्रंटला हे कसे आहेत, सगळे नॉर्मल. सो नॉर्मल ड्रॉन टू द वेव्हफ्रंट फ्रॉम द सोर्स ऑफ लाईट इन द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट आर कॉल्ड वेव्ह नॉर्मल. म्हणजे सोर्स पासून वेव्हफ्रंटला काढलेले नॉर्मल आणि त्या नॉर्मलची डायरेक्शन कुठे असावी, तर इन द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ लाईट. जिकडे लाईट वेव्ह चालले तिकडे नॉर्मल ड्रॉ करायचे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, वेव्ह नॉर्मल. आणि हा जो स्पेरिकल सरफेस दिसेल याला म्हणायचं वेव्ह सरफेस. स्पेरिकल सरफेसला काय म्हणणार आपण, वेव्ह सरफेस. सो वेव्हफ्रंट, वेव्ह नॉर्मल आणि वेव्ह सरफेस, हे जर 3 गोष्टी कळल्या असतील तर पुढचा पॉइंट लगेच समजतो, जो की आहे हायजीन्स प्रिन्सिपल. काय सांगतो हायजीन्स प्रिन्सिपल, तर इथं ऑब्झर्व करूया, हा एक पॉइंट सोर्स आहे आणि पॉइंट सोर्स पासून हा पहिला वेव्हफ्रंट मिळाला आहे, जो कंप्लीट स्पेअर आहे, पण इथं आपण हा थोडाच ड्रॉ केलेला आहे, पूर्ण स्पेअर नाही ड्रॉ केला. तर हायजीन्स प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय आहे, आपल्या हे बोर्डला पण 1-2 मार्काला विचारतात स्टेटमेंट, त्यामुळे नीट ऐकून घ्यायचं आहे. ईच अँड एव्हरी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट, वेव्हफ्रंटच्या सरफेसवरचा प्रत्येक पॉइंट. सो ईच अँड एव्हरी पॉइंट ऑन द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट act as secondary source of light and emits secondary wavelets which are effective only in the forward direction and tangent drawn to the wavelets is the new wavefront. फक्त हे ऐका, लिहून घ्या, समजावून आता सांगतो की या वेव्हफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट, वेव्हफ्रंट म्हणजे वेव्ह सरफेस वरचा प्रत्येक पॉइंट, जसं इथे एक पॉइंट आहे, या ठिकाणी एक पॉइंट आहे, या ठिकाणी, हा प्रत्येक पॉइंट स्वतः एक सोर्स असल्याप्रमाणे काम करेल, बिहेव करेल. ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. प्रायमरी सोर्स तर हाच आहे जिथून लाईट ॲक्च्युअलमध्ये इमिट व्हायले, परंतु हे त्याप्रमाणे फक्त बिहेव करतील जसे हे स्वतः पण सोर्स आहेत. आणि सोर्सचं काम काय आहे, वेव्हफ्रंट तयार करणं. परंतु सेकंडरी सोर्समुळे जे वेव्हफ्रंट तयार होतील ते या फॉर्मॅटमध्ये असतील, असे कंप्लीट वेव्हफ्रंट. पण आत्ता काय सांगितलं आपण स्टेटमेंटमध्ये, हायजीनने काय सांगितलं की जे वेव्हफ्रंट तयार होतील ते वेव्हफ्रंट फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह आहेत. हे काम कुठे करतात, फक्त
फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह आहेत, म्हणजे हे बॅकवर्डचा जो पार्ट आहे तो आपल्याला दिसणार नाही किंवा ते इफेक्टिव्ह असणार नाहीत. आणि असे छोटे 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 वेवलेट किंवा छोटे छोटे वेवफ्रंट जे सेकंडरी सोर्समुळे तयार झालेत त्यांना आपण काय नाव देणार आहोत? वेवलेट, सेकंडरी वेवलेट. आणि ह्या सेकंडरी वेवलेटला, सगळ्या वेवलेटला एकत्रित एक जर टँजंट ड्रॉ केला आपण, तर हा टँजंट म्हणजे काय असणार आहे? नवीन वेवफ्रंट. पुन्हा काय होणार? या नवीन वेवफ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट पुन्हा कशाप्रमाणे बिहेव करणार बाबांनो? तर हा अगेन सेकंडरी सोर्स प्रमाणे बिहेव करणार. परत हे सेकंडरी वेवलेट इमिट करणार जे की फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शनला इफेक्टिव्ह असतील. आणि यांना काढलेला टँजंट म्हणजे काय असणार? हा तिसरा वेवफ्रंट. सो हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा वेवफ्रंट. सो अशा प्रकारे लाईट एका जागेतून इन द फॉर्म ऑफ वेवफ्रंट सगळीकडे स्प्रेड होत राहते, पसरत राहते. आणि हे एक्सप्लेन करण्याचं काम हायजीनने केलं होतं, ज्याला आपण म्हणतो हायजीन्स प्रिन्सिपल. बरं, हे फक्त स्पेरिकल ॲप्लिकेबल आहे का? तर अजिबात नाही. हे प्लेन सरफेसला पण ॲप्लिकेबल आहे, सिलेंड्रिकल सरफेसला पण ॲप्लिकेबल आहे. कारण प्लेन वेवफ्रंट, मग हातला हा प्लेन वेवफ्रंट आहे, याच्यावरचा प्रत्येक पॉईंट म्हणजे 1 2 3 4 हे सगळे पॉईंट कशाप्रमाणे काम करतायत? सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करतायत. पॉईंट सोर्स पासून फायनाईट अंतरावरती तयार होणार स्पेरिकल वेवफ्रंट, परंतु हे सेकंडरी सोर्समुळे तयार होत आहेत, त्यामुळे त्याला आपण वेवलेट म्हणणार, जे की फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतील. आणि ह्या सगळ्या वेवलेटला काढलेला नवीन टँजंट म्हणजेच नवीन वेवफ्रंट असणार. आणि हीच प्रोसेस कंटिन्यू राहणार टिल इन्फिनिटी. तर अशा प्रकारे हे झालं हायजीन्स प्रिन्सिपल, ज्यामध्ये स्पेरिकल किंवा प्लेन किंवा सिलेंड्रिकल तिन्ही वेवफ्रंटमध्ये हा एकमेव रूल ॲप्लिकेबल होतो. कधी कधी आपल्याला एक किंवा 2 मार्काला फक्त ह्या डायग्रॅम विचारतात की अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल स्पेरिकल वेवफ्रंट आणि सिलेंड्रिकल वेवफ्रंट किंवा प्लेन वेवफ्रंट कशा प्रकारे तयार होतात ह्याची डायग्रॅम ड्रॉ करा. तर ह्या डायग्रॅम आहेत, एकदा व्यवस्थित बघून जायचं परीक्षेला जात असताना. पुढचा पॉईंट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस. इमॅजिन करा की एक वेवफ्रंट आहे. कसला वेवफ्रंट? तर प्लेन वेवफ्रंट आहे, जो या स्ट्रेट लाईन किंवा स्ट्रेट सरफेस एक्स वाय हा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. म्हणजे याचं काम काय? तर याच्यापर्यंत येणाऱ्या लाईटला तो माघारी पाठवणार आहे. आणि एक प्लेन वेवफ्रंट ज्याला आपण नाव ठेवूया ए बी. तर हा ए बी हा वेवफ्रंट आहे, जो असा ए बी आहे. आणि पी आणि क्यू हे वेव नॉर्मल्स आहेत. नीट समजून घ्यायचं आहे. पी आणि क्यू काय आहेत? वेव नॉर्मल आहेत. आणि ए बी हा प्लेन वेवफ्रंट आहे. वेव नॉर्मल आणि वेवफ्रंट नेहमी एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात. सो ए बी हा पी आणि क्यू दोन्ही लाईनला कसा आहे? परपॅन्डिक्युलर. डायग्राममध्ये तेवढं ॲक्युरेट ते वाटत नाही, परंतु हे एकमेकांना पॅरलल आहेत. सो हे असे पॅरलल दोन वेव नॉर्मल वेवफ्रंटला घेऊन अशा प्रकारे लाईट ट्रॅव्हल करत इथपर्यंत पोहोचते. तर ज्या वेळेस हे प्रपोगेशन या प्रकारे इथपर्यंत पोहोचेल, म्हणजे ए पॉइंट हा इंटरसेक्ट करेल. कुठे इंटरसेक्ट करतो तो? ह्या प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसला इंटरसेक्ट करतोय. बी पॉइंट हा B1 ला पोहोचलेला असेल. कारण कंडिशन एकच आहे, वेवफ्रंट आणि वेव नॉर्मल हे नेहमी एकमेकांना परपॅन्डिक्युलर असले पाहिजेत. त्यामुळे लाईट अशा प्रकारे ट्रॅव्हल नाही करणार कधी. सो ए बी असाच ट्रॅव्हल करत पुढे येईल, किंवा हा पहिला वेवफ्रंट, दुसरा वेवफ्रंट, तिसरा वेवफ्रंट, चौथा, असा कितीही नंबरचा वेवफ्रंट, परंतु जो वेवफ्रंट इथं येणार आहे त्या वेवफ्रंटचा एक पॉइंट ज्या वेळेस ह्या सरफेसला इंटरसेक्ट करेल त्याला आपण नाव देऊया ए डॅश पॉइंटला. तर दुसरा जो एंड आहे बी, तो इथं इंटरसेक्ट करणार नाही, तो फक्त B1 पर्यंत पोहोचला असेल. आता काय घडेल पुढे? तर B1 पर्यंत पोहोचल्यानंतर हा जो पॉइंट आहे ए, हा काम करणार सेकंडरी सोर्स प्रमाणे. नीट समजून घ्या. ए डॅश जो पॉइंट आहे, जो इथं सरफेसला आलेला आहे, तो कशाप्रमाणे काम करणार? सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करणार. आणि तो सेकंडरी वेवलेट इमिट करणार. सेकंडरी वेवलेट इमिट करत असताना ह्या वेवलेट तो पुढच्या पार्टमध्ये म्हणजे एक्स वायच्या पुढे पाठवू शकत नाही, कारण सरफेस आहे रिफ्लेक्टिंग सरफेस. हा सरफेस कसला आहे? तर रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. त्यामुळे हे वेवलेट फक्त इथंच इफेक्टिव्ह असतील. परंतु महत्वाचा विषय काय आहे इथं, की जेवढ्या वेळात इकडला पार्ट बी पासून बी डॅश पर्यंत पोहोचणार आहे, सो इथला इंटरसेक्टिंग पॉइंट आपण बी डॅश म्हणूया. B1 पासून बी डॅश पर्यंत जेवढ्या वेळात पोहोचणार आहे, अगदी तेवढ्याच वेळात हा वेवलेट तयार व्हायला आहे.
त्यामुळे ह्या वेव्हलेटची जी रेडियस आहे, सो रेडियस हे कशाला इक्वल असली पाहिजे, या वेव्हलेटची जी रेडियस आहे ती कशाला इक्वल असली पाहिजे, कोणत्या डिस्टन्सला, B1 B' या डिस्टन्सला. का बरं, कारण जेवढ्या वेळात इकडला वेव्हफ्रंटचा हा एंड B1 पासून B' पर्यंत ट्रॅव्हल करतोय, अगदी तेवढ्याच वेळात इथं वेव्हलेट तयार व्हायला आहे. दोघांसाठीचा टाइम सेम आहे आणि ज्या मीडियममध्ये लाईट B1 पासून B' पर्यंत ट्रॅव्हल करते त्याच मीडियममध्ये इथं वेव्हलेट तयार व्हायला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी लाईटचा स्पीड सेम असणार, टाइम सेम असणार आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे डिस्टन्स. डिस्टन्सचा फॉर्म्युला असतो स्पीड इंटू टाइम. मग जर दोघांसाठी टाइम सेम आहे, दोघांसाठी स्पीड सेम आहे, तर दोघांचं डिस्टन्स सुद्धा कसं असलं पाहिजे, सेम. याचाच अर्थ काय, जेवढ्या वेळात लाईट B1 पासून B' पर्यंत येईल तेवढ्या वेळात इथं वेव्हलेट तयार व्हायला आहे. म्हणजे त्या वेव्हलेटची रेडियस आणि B1 B' हे डिस्टन्स कसं असणार, सेम असणार. मग जर असं असेल तर इथपर्यंत झाला इन्सिडंट. आता हे P आणि Q इन्सिडंट वेव्ह नॉर्मल होते. आता आपल्याला रिफ्लेक्टेड ड्रॉ करायचं. त्यासाठी काय करणार, तर ह्या B' पासून या पॉईंट पासून इथे एक टँजंट ड्रॉ करणार आपण आणि हा टँजंट ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करतो त्याला पुढे एक्स्ट्रा वाढवणार, त्याला पॅरलल लाईन B' पासून ड्रॉ करणार. तर हे झालं Q' आणि हा आहे P'. तर हे झाले आपले रिफ्लेक्टेड वेव्ह नॉर्मल. आणि रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट कोणता असणार मग, तर जिथं टँजंट ड्रॉ केलं त्याला नाव आपण T दिलं. B'T हा वेव्हफ्रंट अशा प्रकारे ट्रॅव्हल इकडे करेल. सो हे झालं रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. याला वाटल्यास नाव देऊया आपण B" आणि इकडं A'. सो इन्सिडंट वेव्हफ्रंट आहे AB आणि रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट आहे A', B'. तर अशा प्रकारे लाईटचं रिफ्लेक्शन घडणार. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर काही गोष्टी प्रूव्ह करायचे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आपल्याला माहिती आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय काय असतात, तर ते प्रूव्ह करण्यासाठी आपण पहिल्यांदा नॉर्मल ड्रॉ करूया. इथं N इथला पॉइंट तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे A'. अँगल मेड बाय इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल इज कॉल्ड अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल मेड बाय रिफ्लेक्टेड रे विथ द नॉर्मल, दिस अँगल इज कॉल्ड अँगल R, म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि आपल्याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन माहिती आहेत की अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन नेहमी कसे असतात, सेम असतात. आता हे प्रूफ कसं करणार बघूया आपण. तर त्यासाठी ह्या डायग्राममध्ये नीट ऑब्झर्व करायचं. 3 पॉईंट लक्षात ठेवायचे. A इथला A' आणि या पॉईंटला आपण N म्हणूया. सो A', N यासाठी हा दोघांमधला अँगल किती आहे, A', ने बनवलेला AN सोबतचा अँगल किती आहे, सॉरी A', N सोबतचा अँगल इथं लिहूया वाटल्यास. अँगल बिटवीन कुठला कुठला म्हणतोय आपण, A', आणि A', N ह्यातला जो अँगल आहे ह्या अँगलला आपण म्हणूया I. आणि जर थोडं ऑब्झर्व केलं तर A' परपॅन्डिक्युलर आहे A' B1 ला, याला परपॅन्डिक्युलर आहे. का बरं, कारण A' म्हणजेच P वेव्ह नॉर्मल आहे. A' आणि B1 हे वेव्हफ्रंट आहे. वेव्हफ्रंट आणि वेव्ह नॉर्मल नेहमी एकमेकांना कसे असतात, परपॅन्डिक्युलर. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की लाईन A' हे परपॅन्डिक्युलर आहे कशाला, A' B1 ला. त्याचबरोबर हा जो नॉर्मल आहे तो सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजेच नॉर्मल कोण आहे इथं, N' इज परपॅन्डिक्युलर टू सरफेस. सरफेस म्हणजेच कोण, A' B'. हा जो नॉर्मल आहे तो सरफेसला परपॅन्डिक्युलर, म्हणून N' परपॅन्डिक्युलर टू A' B'. मग जर या दोघांमधला अँगल I असेल तर ह्या दोघांना परपॅन्डिक्युलर असणाऱ्या लाईन्स मधला म्हणजे याच्यातला आणि यातला हा पण अँगल किती असणार, I. सो कोणता अँगल घेतो मी इथं, याचा अर्थ अँगल B1 A' B' हा पण अँगल किती असणार, I असणार. हा ट्रँगल जर आपण सेपरेट ड्रॉ केला तर आपल्याला लवकर कळेल. अशा प्रकारे इथं आहे B1, या ठिकाणी B' आणि या ठिकाणी आहे A'. सो हा अँगल पण काय आला आपल्याकडे, अँगल I आला. तसंच दुसऱ्या ट्रँगलचा विचार करता रिफ्लेक्शनसाठी. रिफ्लेक्शनसाठी बघा, नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे म्हणजेच हा अँगल R आहे. कुठला, N', म्हणा किंवा इकडे A', म्हणा, ह्या पॉईंट घ्या. सो ह्या दोघातला अँगल, हा अँगल किती आहे, R. त्यासाठी N', कोणाला परपॅन्डिक्युलर आहे इथं, अल्सो इथं लिहून घेऊया आता. N',
is perpendicular to n a dash perpendicular to a dash b dash आणि a dash a double dash a dash a double dash is perpendicular to, बघा हे a dash a double dash हा कोणाला परपेंडिक्युलर, याला. त्याचे दोन कारण, एक तर हा वेव्ह फ्रंट आहे, हा वेव्ह नॉर्मल आहे, किंवा a dash t म्हणजे इथून इथपर्यंत टँजंट आहे आणि हा सॉरी हा टँजंट आणि हे रेडियस आहे. रेडियस आणि टँजंट नेहमी एकमेकांना कसे असतील, परपेंडिक्युलर असतील. त्यामुळे a dash a double dash परपेंडिक्युलर टू t b dash. याचा अर्थ अँगल टी बी डॅश ए डॅश म्हणजे इथला अँगल, हा छोटा अँगल, तो अँगल काय बनणार, आर. सो इथं पुन्हा एकदा थोडीशी डायग्राम काढूया त्याची सेपरेटली. तर इथं असणार टी, इकडे बी डॅश, इकडे ए डॅश. सो हा अँगल काय आला बाबांनो, आर. आता दोन्ही ट्रँगलमध्ये नीट ऑब्झर्व करायचंय कोण कोणाला इक्वल असणार आहे, काय असणार आहे. तर इथला अँगल 90 डिग्री आहे, डायग्राममध्ये बघू शकता कुठला, B1 आणि B1 पासून B डॅश पर्यंतचा. आणि इथला अँगल हा टी, हा पण अँगल किती असणार रे इथं, 90 डिग्री. तसंच हे कॉमन साईड आहेत ए डॅश बी डॅश, आणि इथं ए डॅश टी ह्या वेवलेटची रेडियस होती ए डॅश टी. परंतु ह्या वेवलेटचं जे रेडियस जी आहे ती कशाला इक्वल आहे म्हणून सांगितलं होतं, B1 B डॅश. म्हणजे हे रेडियस आणि हे B1 B डॅश कसे असतील, एकमेकांना इक्वल. जर ही साईड या साईडला इक्वल आहे, टी ए डॅश या B1 B डॅशला इक्वल आहे, इथला अँगल 90 आहे, तर हे दोन ट्रँगल कसे आले, कॉन्ग्रुएंट आले. म्हणजेच ट्रँगल ए डॅश बी डॅश B1 आणि ट्रँगल टी ए डॅश बी डॅश हे दोन ट्रँगल कसे आले, कॉन्ग्रुएंट आले. जर हे दोन्ही ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतील, त्यांचे इतर उरलेले जे काही इतर उरलेले जे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे बाकीच्या साईड्स असतील किंवा बाकीचे अँगल्स असतील, हे सगळे अँगल आणि साईड्स कसे असणार, सेम असणार. याचाच अर्थ अँगल आय इज इक्वल्स टू अँगल आर. अँगल आय इज इक्वल्स टू अँगल आर. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा लॉ प्रूव्ह झाला ऑन द बेसिस ऑफ हायजीन थेअरी. आणि कशामध्ये, तर वेव्हफ्रंटच्या केसमध्ये. पुढचा लॉ काय असणार यातला, तर पहिला लॉ आहे अँगल आय इज इक्वल्स टू अँगल आर. दुसरा लॉ असतो इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे नॉर्मलच्या दोन्ही साईडला आहेत, दिसतात डायग्राममध्ये. त्याचबरोबर इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एकाच मीडियममध्ये असणार, हे पण आहे. म्हणजे रिफ्लेक्शन बद्दलचे तीनही लॉ इथं कंप्लीट झालेले आहेत. आता आपण बघूया रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. यापूर्वी आपण बघितलं रिफ्लेक्शन, आता बघायचं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन काय असतं, जस्ट इमॅजिन करा पुन्हा एकदा एक प्लेन सरफेस आहे जो दोन मीडियमला सेपरेट करतो. लेट्स अज्युम फर्स्ट मीडियम इज रेअरर, अनदर मीडियम इज डेन्सर, and this xy is the boundary which separate two media, rarer and denser medium. Again consider a normal and another normal which is parallel to first normal. Let's say these two normals are P and Q, and these two normal bounds a plane wavefront. Let's say AB. AB या प्लेन वेव्हफ्रंटला P आणि Q हे दोन नॉर्मल काय करतात, बाउंड करतायत. आणि असे एक प्लेन वेव्हफ्रंट AB आपण इन्सिडेंट केला, कुठे, रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट केला. जसं रिफ्लेक्शनमध्ये सांगितलं होतं अगदी त्या प्रकारे काय घडणार आहे इथं. तर हा जो AB आहे, हा जो प्लेन सरफेस AB हा असा ट्रॅव्हल करत इथंपर्यंत पोहोचेल. म्हणजेच काय, ज्यावेळेस ए पार्ट इथं पोहोचेल, ज्याला आपण नाव देऊया इथं ए डॅश. ए पार्ट ज्यावेळेस ए डॅशला पोहोचेल, हा ए पॉइंट ट्रॅव्हल करत ए डॅशला पोहोचेल. बी जो आहे तो इंटरसेक्ट नाही करणार, बी कुठे पोहोचणार, फक्त या ठिकाणी येणार, म्हणजे इथे कुठेतरी बी येणार. त्याला आपण नाव दिलं होतं B1. आणि जेवढ्या वेळामध्ये B1 पासून इथल्या पॉईंटला आपण म्हणणार आहोत बी डॅश, B1 पासून बी डॅश पर्यंत येईल. अज्युम करा की रेअर मीडियममध्ये लाईटचा स्पीड आहे V1, डेन्सर मीडियममध्ये लाईटचा स्पीड आहे V2. थोडक्यात काय, मीडियम बदलल्यामुळे लाईटचा स्पीड बदलणार आहे. सो B1 B2 हे लेट्स से डिस्टन्स जे आहे ते V1 इंटू टी, म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाईम, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे
B1 पासून B' पर्यंतची जी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय दाखवलं V1 × T. आता जेवढ्या वेळात लाईट B1 पासून B' पर्यंत पोहोचायले, वेव्हफ्रंट अशा प्रकारे बनला होता, इथं राईट अँगल बनला होता. जेवढ्या वेळात लाईट B1 पासून B' पोहोचणार तेवढ्या वेळात हा जो A' आहे तो सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करेल आणि सेकंडरी वेवलेट इमिट करेल. परंतु या ठिकाणी रिफ्रॅक्शन असल्यामुळे जे सेकंडरी वेवलेट तयार होतील ते अनदर मीडियम मध्ये तयार होतील. आता अनदर मीडियम मध्ये स्पीड आहे V2, म्हणजे इथं डिस्टन्स किती असणार रे पहिल्या मीडियम मध्ये, डिस्टन्स इज इक्वल्स टू V1 × T. जर आपल्याला जेवढ्या वेळात लाईट पहिल्या मीडियम मध्ये B1 पासून B' पर्यंत चालले तेवढ्याच वेळात इथं जर वेवलेट तयार करायचं असेल तर सेकंड मीडियम मध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती असायला पाहिजे V2 × T. टाइम दोन्हीकडे सेम. पुन्हा सांगतोय जेवढ्या वेळात लाईट B1 B' ट्रॅव्हल करणार आहे तेवढ्याच वेळात वेवलेट तयार होणार आहे. म्हणजे टाइम दोन्ही मीडियम मध्ये सेम आहे परंतु स्पीड वेगवेगळा आहे. आणि स्पीड इथं रेअर मीडियम मध्ये स्पीड V1 आहे, डेन्सर मध्ये V2 आहे. आणि आपल्याला माहिती आहे स्पीड ऑफ द लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ द लाईट इन डेन्सर मीडियम. दॅट्स वाय जो इथं वेवलेट तयार होणार आहे त्याची जी रेडियस आहे ती रेडियस ह्या B1 B' पेक्षा लहान असणार. रिफ्लेक्शन मध्ये काय सांगितलं होतं यापूर्वी की जेवढ्या वेळात हे B1 B' पासून ट्रॅव्हल करणार तेवढ्याच वेळात वेवलेट तयार व्हायला आहे. त्यामुळे आपण जो हेमिस्फिअर ड्रॉ केला होता वरती त्याची रेडियस आणि हे B1 B' सेम घेतली होती. इथं रेडियस कमी घेण्याचं एकमेव कारण आहे मीडियम बदलल्यामुळे लाईटचा स्पीड बदलणार आहे. स्पीड बदलला तर सेम टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सुद्धा काय होणार आहे बदलणार आहे. म्हणून इथं हा जो वेवलेट आपण ड्रॉ करणार त्याची रेडियस B1 B' पेक्षा कंपल्सरी लहान असावी. तर हे इन्सिडेंट बद्दल झालं. आता आपल्याला काढायचं आहे रिफ्रॅक्टेड रेज किंवा रिफ्रॅक्टेड वेवफ्रंट बद्दल. काय घडणार रे तर आपण कशा प्रकारे ड्रॉ करणार, इथून एक टँजंट ड्रॉ करणार B' पर्यंत, हा A' आणि टँजंट पुढे कनेक्ट करणार आणि याला एक पॅरलल रे पुढे. सो हे P' आणि Q' हे झाले रिफ्रॅक्टेड रे. P' आणि Q' काय झाले रिफ्रॅक्टेड रे. इथं आपण अशा प्रकारे एक नॉर्मल ड्रॉ करू शकतो. इन्सिडेंट रेने नॉर्मल सोबत तयार केलेला अँगल I, रिफ्रॅक्टेड रेने नॉर्मल सोबत तयार केलेला अँगल म्हणजे R. आता आपल्याला इथं रिफ्रॅक्शन मध्ये लॉज प्रूफ करणं म्हणजे आपला प्रूफ करायचं आहे स्नेल्स लॉ कसा येणार. तर त्यासाठी आपण एक काम करूया, पुन्हा दोन ट्रायंगल सिलेक्ट करू. दोन ट्रायंगल सिलेक्ट करताना आपण रिफ्लेक्शन मध्ये दाखवलं होतं अगदी त्या प्रकारे हा जो P इन्सिडेंट रे हा परपेंडिक्युलर आहे A'(B1) ला आणि नॉर्मल परपेंडिक्युलर आहे A'(B' ला. जर या दोघातला अँगल आहे तर इथला पण अँगल किती असणार I. अगदी त्या प्रकारे रिफ्रॅक्शन मधला जो रे आहे P' हा परपेंडिक्युलर आहे, इथल्या पॉइंटला आपण नाव देतो जनरली T. B'T याला परपेंडिक्युलर कारण हे एक रेडियस आहे दुसरा टँजंट आहे आणि नॉर्मल परपेंडिक्युलर आहे A'(B') त्यामुळे इथला जो अँगल आहे तो अँगल काय येणार R. ट्रायंगल जर सेपरेट ड्रॉ केले आपण तर अशा प्रकारे मिळतील. इथं आहे A', या ठिकाणी B1, इकडे B', इथला अँगल I असेल. दुसऱ्या ट्रायंगलचा विचार केला तर दुसरा ट्रायंगल अशा प्रकारे आहे. इथं आहे A', इकडं T आणि इकडं B'. सो इथला अँगल काय आला R. आता ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये जर विचार केला आपण प्रत्येकाच्या डिस्टन्सचा जर विचार केला कोणते कोणते आपण आतापर्यंत कॅल्क्युलेट केलेले आहेत तर B1 B' आपल्याला डिस्टन्स माहिती आहे हे V1T आहे आणि A'T हे डिस्टन्स आहे V2T. जर पहिल्या ट्रायंगलसाठी आपण साइन I घ्यायचं म्हणलं, साइन I इज इक्वल्स टू इक्वेशन काय होणार तर B1 B' डिवाइड बाय A'(B') म्हणजे साइन I इज इक्वल्स टू इथं लिहू शकतो आपण V1 × T डिवाइड बाय A'(B'). दुसऱ्या ट्रायंगलचा विचार केला इथं साइन R कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण लिहिणार इथं A' × T डिवाइडेड बाय A'(B'), कारण इथं राईट अँगल या ठिकाणी बनतायत. सो साइन R इज इक्वल्स टू हे आन्सर असणार V2 × T डिवाइड बाय A'(B'). आता जर आपण कंबाईनली साइन I डिवाइड बाय साइन R घेतलं, साइन I डिवाइड बाय साइन R हा जर रेशो घेतला तर तो रेशो हे डिवाइड बाय हे ह्या दोघांना डिवाइड केला आपण तर शेवटी इक्वेशन राहणार आहे V1T डिवाइड बाय V2T. का डिवाइडला दोघांच्या पण A'(B') हे कॅन्सल होईल, TT पण टाइम सेम आहे कॅन्सल होईल. राहिलं काय काय V1 डिवाइड बाय V2. बट V1 म्हणजे काय असतं C डिवाइड बाय μ1 आणि V2 म्हणजे असतं C डिवाइड बाय μ2. व्हॉट इज C? स्पीड ऑफ लाईट इन
vacuum or air medium. What is mu1 and mu2? Mu1 is the refractive index of first medium, mu2 is the refractive index of second medium. Again CC cancel, we get mu2 divided by mu1. So Snell's law इथं प्रूफ झाला. किंवा आपण असं लिहू शकतो की हे mu1 इकडे मल्टिप्लाय आणलं, mu1 sin I is equals to mu2 sin R. सो स्नेल्स लॉ इथं प्रूव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण लाईटच्या वेव्ह नेचरचा स्टडी करून रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन दोन्हींचे लॉ प्रूव्ह करू शकतो. पुढचा कॉन्सेप्ट आहे पोलरायझेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज पोलरायझेशन, अँड बिफोर अंडरस्टँडिंग पोलरायझेशन वी मस्ट नो अबाउट अनपोलराइज्ड लाईट अँड प्लेन पोलराइज्ड लाईट. मग अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय? तर लाईटचा जो एक बीम आहे जो इकडून इकडे चाललेला आहे, आता लाईट कोणत्या वेव्ज आहेत तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेचर असतं ट्रान्सवर्स वेव्ह, म्हणजे जर प्रपोगेशन इकडं असेल तर व्हायब्रेशन त्याला परपॅन्डिक्युलर असलं पाहिजे. जसं प्रपोगेशन त्याला परपॅन्डिक्युलर व्हायब्रेशन. मग आपण इथं अज्युम काय करतोय की अनपोलराइज्ड लाईट समजून घेण्यासाठी जस्ट इमॅजिन करा की लाईटच्या एका बीममध्ये जे वेव्ह चाललेले आहेत त्यांचं व्हायब्रेशन फक्त एका डायरेक्शनला आहे. ते व्हायब्रेशन कोणाचं असणार आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं व्हायब्रेशन असणार आहे. म्हणजे एक वेव्ह इकडे चाललेली किंवा एक बीम इकडे चाललाय, त्यामध्ये हे पण व्हायब्रेशन आहेत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे जे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशनला परपॅन्डिक्युलर आहेत. दुसरे असे पण व्हायब्रेशन असतील, तिसरे इन्क्लाइंड या प्रकारे असतील, चौथे या प्रकारे असतील. असे नंबर ऑफ व्हायब्रेशन प्रपोगेशनला परपॅन्डिक्युलर, बट आपापसामध्ये मात्र वेगवेगळा अँगल आहे की असे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स एका बीम मध्ये आहेत. मग ज्या लाईटच्या बीम मध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे व्हायब्रेशन्स प्रेझेंट असतील त्या लाईटला आपण म्हणणार आहोत अनपोलराइज्ड लाईट. आणि ज्या लाईटच्या बीम मध्ये रे मध्ये एकच व्हायब्रेशन प्रेझेंट असेल, एकाच टाईपचं इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं व्हायब्रेशन प्रेझेंट असेल, त्याला आपण म्हणणार आहोत प्लेन पोलराइज्ड लाईट. मग पोलरायझेशन हा कॉन्सेप्टच तो आहे की कन्व्हर्जन ऑफ अनपोलराइज्ड लाईट इनटू प्लेन पोलराइज्ड लाईट. सो पोलरायझेशन काय आहे? कन्व्हर्जन ऑफ अनपोलराइज्ड लाईट इनटू प्लेन पोलराइज्ड लाईट. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणणार आहोत? पोलरायझेशन. इथं डायग्राम मध्ये बघू शकतो आपण काय काय सांगितलेलं आहे. तर एका सोर्स पासून निघणारी जी लाईट आहे इथून, ह्यामध्ये हे ॲरो जे दिसत आहेत, हा पहिला ॲरो, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. हे ॲरो म्हणजे काय? तर एक व्हायब्रेशन असं आहे, दुसरं व्हायब्रेशन या प्रकारे आहे, तिसरं इन्क्लाइन, चौथं इकडे आहे. सो असे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स इथं प्रेझेंट आहेत. प्रपोगेशन सगळ्यांचं एकच आहे या डायरेक्शनला, परंतु इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचं व्हायब्रेशन्स मात्र मल्टिपल आहेत. सो इथं जी लाईट आहे ही अनपोलराइज्ड लाईट आहे. इथं लिहिलंय ही कसली लाईट आहे? अनपोलराइज्ड लाईट. आता ह्या अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन आपण केलं अशा लाईटमध्ये जिथे फक्त सिंगल व्हायब्रेशन प्रेझेंट आहे, एकाच टाईपचं व्हायब्रेशन प्रेझेंट आहे. सो या लाईटला म्हणणार आपण पोलराइज्ड लाईट किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट. आता अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये करणं म्हणजेच असतं पोलरायझेशन. आणि हे करण्यासाठी आपण इथे वापरणार आहेत पोलोराईड. काय यूज करणार आहेत? पोलोराईड. कशा प्रकारे? तर जस्ट इमॅजिन करा की एक आपण सिंगल दोरी घेतली, दोरीचा एक एंड रिजिड सपोर्टला अटॅच केला, दुसरा एंड फ्री ठेवला आणि एक नाही एकापेक्षा 2, 3, 4 एकत्रित मल्टिपल स्ट्रिंग घेऊ, परंतु सगळ्यांचा एक एक एंड एकाच पॉइंटला अटॅच केला. असे 2, 3, 4 एकत्र स्ट्रिंग आहेत आणि जे अनदर एंड्स आहेत ते फ्री ठेवले. ज्या फ्री एंडला एका टायमाला जर्क्स द्यायचे की जेणेकरून त्या दोरीवरती वेव्स तयार झाल्या पाहिजेत. मग पहिल्या स्ट्रिंगला समजा आपण अशा प्रकारे जर्क दिला, दुसऱ्याला अशा प्रकारे जर्क दिला, म्हणजे वेव्स 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन असणाऱ्या वेव्स तयार झाल्या, परंतु सगळ्यांचं प्रपोगेशन एका साईडला टुवर्ड्स द फिक्स सपोर्ट. तर ही झाली अनपोलराइज्ड लाईट किंवा अनपोलराइज्ड वेव्स. आता आपण काय करायचं? एक लाकडी फळी घेतली, जस्ट इमॅजिन करायचं एक लाकडी फळी घेतली अशा प्रकारे, आणि या लाकडी फळीला मध्ये एक गॅप असला पाहिजे. ते गॅप कसा पाहिजे? तर या गॅपची जी विड्थ आहे ती विड्थ त्या स्ट्रिंगच्या दोरीच्या फक्त विड्थ एवढी असली पाहिजे. आता सगळ्या दोरी त्या विड्थ मधून आपण इकडे घेतल्या अशा प्रकारे इथं, आणि आता त्या दोरीला सेम व्हायब्रेशन दिले. म्हणजे ही लाकडी फळी आहे, इकडे दोरीचे फ्री एंड्स आहेत चारी, एक वेव्ह अशी चालली ह्या होल पर्यंत, दुसरी अशा प्रकारे जाणार, तिसरी इन्क्लाइन, चौथी इन्क्लाइन. इथं घडणार काय आता? तर ह्या लाकडी फळीतून पुढे जाण्यासाठी त्या दोरीला किंवा वेव्हजला या होल मधून पास होणं गरजेचं आहे, जे होल व्हर्टिकल आहे इथं. आता या होल मधून पलीकडे कोणत्या वेव्हज पास होतील? तर ज्या वेव्हज या होलच्या डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे अशा व्हर्टिकल व्हायब्रेशन आहेत, ते ॲज इट इज पुढे पास होतील. जे हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे ते कम्प्लिटली स्टॉप केलं जाईल. म्हणजे होल जर अशा प्रकारे असेल, गॅप जर व्हर्टिकल असेल, तर ह्या गॅप पर्यंत जे हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन आलेले आहेत ते पुढे जाणार नाहीत, कारण इथल्या पार्टिकलला अशा प्रकारे व्हायब्रेट व्हायला जागा नाहीये.
पण या वेव्स सहजासहजी पुढे पास होतील. मग ज्या इन्क्लाइनड वेव्ह आहेत त्यांचं काय, तर ज्या इन्क्लाइनड वेव्ह आहेत त्याचे दोन कंपोनंट बनवायचे आपण. ते इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे, वेक्टरचा एक कंपोनंट अलॉंग द गॅप, दुसरा परपेंडिक्युलर टू द गॅप. ह्या गॅपला पुढे आपण ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन, ॲक्सिस ऑफ पोलराइड म्हणणार आहोत. तर जे इन्क्लाइन्ड व्हायब्रेशन आहे त्याचे दोन पार्टिकल बनणार, दोन कंपोनंट बनणार. एक कंपोनंट अलॉंग द ॲक्सिस, दुसरा परपेंडिक्युलर टू ॲक्सिस. जो परपेंडिक्युलर ॲक्सिसला आहे तो पूर्णपणे स्टॉप होईल, जो अलॉंग द ॲक्सिस किंवा पॅरलल टू ॲक्सिस तो पुढे पास होईल. म्हणजेच ह्या सगळ्या अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन ऑटोमॅटिकली कोणत्या वेव्हमध्ये होणार, पोलराइज्ड किंवा प्लेन पोलराइज्ड वेव्हमध्ये होणार. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, पोलरायझेशन. मग अज्युम करा या ठिकाणी एक लाईटचा सोर्स आहे, इथून येणारी जी लाईट आहे हे व्हायब्रेशन अशा प्रकारे व्हर्टिकल आणि हे डॉट काढतोय म्हणजे हॉरिझॉन्टल. सो ही कसली लाईट आहे बाळांनो, ही आहे अनपोलराइज्ड लाईट. आणि ही अनपोलराइज्ड लाईट आपण एका पोलराइड वरती पास केली आणि हा आहे त्या ॲक्सिस ऑफ पोलराइड, म्हणजे पोलराइडचा ॲक्सिस. जसं आपण आता सांगितलं लाकडी फळीमध्ये जे होल असणार आहे व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, ते एक गॅप म्हणजे असा आहे. हा पहिल्या पोलराइड पर्यंत, ह्याला आपण P1 म्हणूया, कारण असे 2 3 4 मल्टिपल पोलराइड आपण एका लाईटच्या पाथमध्ये ठेवू शकतो. पहिल्या पोलराइड पर्यंत येणारी जी लाईट आहे ती लाईट आहे अनपोलराइज्ड लाईट. आता ज्यावेळेस ही लाईट ह्या पोलराइड मधून पुढे जाईल, अज्युम करा अनपोलराइज्ड लाईटची इंटेन्सिटी I0 आहे. तर ज्यावेळेस ही लाईट इथून बाहेर पडेल फक्त एकाच प्रकारचे व्हायब्रेशन्स प्रेझेंट असतील, की जसा हा ॲक्सिस आहे पोलराइडचा त्याच्या अलॉंग किंवा त्याला पॅरलल व्हायब्रेशन प्रेझेंट असतील. आणि या लाईटला आपण कसली लाईट म्हणणार आहोत, प्लेन पोलराइज्ड लाईट. ही लाईट आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. सो आता याच्या इंटेन्सिटीला आपण I1 म्हणूया. घडतं काय, तर अनपोलराइज्ड लाईट ज्या वेळेस पहिल्या पोलराइड मधून पास होते तर त्यानंतर कंपल्सरी प्लेन पोलराइज्ड लाईटची इंटेन्सिटी अनपोलराइज्ड लाईट पेक्षा हाफ राहणार आहे. हे पहिल्या पोलरसाठी कंपल्सरी आहे. नीट लक्षात ठेवा, आणखी एक वेळेस सांगतो, ज्या वेळेस अनपोलराइज्ड लाईट ह्याचं कन्व्हर्जन होतं प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये, पण कधी, सिंगल पोलराइडच्या मदतीने, त्यावेळेस प्लेन पोलराइज्ड लाईटची इंटेन्सिटी म्हणजे I1 हे अनपोलराइज्ड लाईटच्या इंटेन्सिटीच्या हाफ असणार. सो याची इंटेन्सिटी अनपोलराइज्ड लाईटची इंटेन्सिटीच्या हाफ आहे. पण समजा आपण इथं काय केलं, आणखी एक पोलराइड ठेवला आणि याचा ॲक्सिस या प्रकारे दाखवला. किती ॲक्सिस आहे हा, तर पहिला आणि दुसरा पोलराइड यांच्या ॲक्सिस मधला जो अँगल आहे, या दोघातला अँगल लेट्स अज्युम थीटा आहे. हा अँगल किती आहे, थीटा. आता पहिल्या पोलराइड नंतर जी लाईट प्लेन पोलराइड मध्ये कन्वर्ट झाली त्या लाईटचे व्हायब्रेशन असे व्हर्टिकल आहेत, म्हणजे पहिला ॲक्सिस असा होता व्हर्टिकल, सो इथून व्हायब्रेशन असे आले. पण याच्यानंतर इन्क्लाइनड आहे. इकडून बघू शकता की पहिला पोलराइडचा ॲक्सिस असा होता, इथून बाहेर पडणारे लाईट व्हायब्रेशन्स व्हर्टिकल आहेत आणि पुढे ॲक्सिस इन्क्लाइनड आहे, म्हणजे गॅप आहे इन्क्लाइनड, लाईट वेव्ह पोहोचतायत व्हर्टिकल. आता परत हे जे व्हर्टिकल व्हायब्रेशन आहेत त्याचे दोन कंपोनंट बनवायचे. एक कंपोनंट गॅपला पॅरलल, दुसरा परपेंडिक्युलर. जो परपेंडिक्युलर तो पूर्णपणे थांबला जाईल आणि जो पॅरलल आहे तीच फक्त लाईट पुढे पास होईल, म्हणजे व्हायब्रेशन आता सेकंड पोलराइड नंतर असे पास होतील. याला म्हणूया P2. म्हणजे इथून बाहेर पडणारी जी लाईट आहे ती पण प्लेन पोलराइज्ड असणार, फक्त व्हायब्रेशनचा ॲक्सिस किंवा जे लाईटचं व्हायब्रेशन आहे ते बदलणार. सो हे पण लाईट प्लेन पोलराइज्डच आहे, पण याची इंटेन्सिटी आणखी थोडी कमी होणार. सो अज्युम करूया की इथली इंटेन्सिटी किती आहे, सिम्बॉल आपण I2 वापरू. फर्स्ट आणि सेकंड पोलराइड मधला अँगल किती सांगितलाय आपण, थीटा. तर याची जी इंटेन्सिटी असेल ती असणार, ह्या सेकंड पोलराइडच्या आधी इंटेन्सिटी किती आहे बाबांनो, I1 कॉस स्क्वेअर थीटा, किंवा याला आपण लिहू शकतो I0 डिवाइड बाय 2 कॉस स्क्वेअर थीटा. आणि ही प्रोसेस पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. म्हणजे समजा तिसरा पोलराइड ठेवला ज्याचा ॲक्सिस त्याच्या आधीच्या पोलराइड सोबत अल्फा अँगल तयार करतोय, नंतरची इंटेन्सिटी आधीच्या इंटेन्सिटीला मल्टिप्लाय बाय कॉस स्क्वेअर अल्फा. सो जो अँगल बनेल तो पुढे फक्त वाढवायचा आहे, कॉस स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं, इंटेन्सिटी त्या पोलराइडच्या आधीची इंटेन्सिटी घ्यायची. सो ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते. तर दिस इज द पोलरायझेशन. आणि त्याची इंटेन्सिटी कशी बदलणार. बट सपोज आपण इथे एक केस सांगूया, डिस्कस करूया की पहिला पोलराइड अशा प्रकारे आहे, म्हणजे ॲक्सिस व्हर्टिकल आहे. सो पहिल्या पोलराइडच्या आधी सगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन इथं प्रेझेंट आहेत, ते इथंपर्यंत पोहोचत आहेत. पहिल्या पोलराइड नंतर फक्त व्हर्टिकल व्हायब्रेशन असतील, पण सेकंड पोलराइडचा ॲक्सिस आपण हॉरिझॉन्टल ठेवला, म्हणजे पहिला ॲक्सिस व्हर्टिकल आहे, दुसरा ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे. असा जर तो इकडून बघितलं तर आपला दोघातला अँगल सरळ दिसेल, तो किती आहे, 90 डिग्री. आता पहिल्या पोलराइडच्या नंतर वेव्हज आहेत व्हायब्रेशन, व्हर्टिकल व्हायब्रेशन. इथं ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल, ह्याच्यानंतर लाईट असणार नाही. म्हणून कधी कधी काय होतं
की दोन पोलराइड शीटचे ऍक्सिस जर परपॅन्डिक्युलर ठेवले तर सेकंड पोलराइड नंतर आपल्याला लाईट दिसत नाही, म्हणजे लाईट पुढे पास होत नाही. कधी जर ह्या दोघांमधला अँगल जर हा 90 डिग्री झाला, थिटाच्या ऐवजी जर 90 डिग्री असेल तर त्यावेळेस या ठिकाणी कसलीही लाईट प्रेझेंट असणार नाही. तर हे झालं पहिलं पोलरायझेशन. कशाचा वापर करून? ड्यू टू पोलराइड. कशाचा वापर करून? ड्यू टू पोलराइड. आणखी एक टाईपचं पोलरायझेशन ज्याला आपण ब्रिस्टर्स लॉ म्हणतो, ते काय आहे तर डायग्राम मध्ये बघू शकता, अनपोलराइज्ड लाईट. अनपोलराइज्ड लाईट ही इन्सिडेंट केली ऑब्लिकली एका अशा सरफेस वरती जो दोन मीडियमला सेपरेट करतोय. एक रेरर मीडियम, दुसरं डेन्सर मीडियम असू शकतं, पण ही लाईट आहे अनपोलराइज्ड. वाटल्यास मोठी डायग्राम इकडे काढूया आपण, की अनपोलराइज्ड लाईट म्हणजे इथं सगळ्या प्रकारचे व्हायब्रेशन, असे पण व्हायब्रेशन, हे मधला डॉट म्हणजे अशा प्रकारचे व्हायब्रेशन आणि ॲरो म्हणजे या प्रकारचे व्हायब्रेशन, हे सगळे व्हायब्रेशन ज्या लाईटच्या बीम मध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणणार अनपोलराइज्ड लाईट. आणि अशी लाईट इन्सिडेंट केली अशा सरफेस वरती, प्लेन सरफेस वरती जो दोन मीडियमला सेपरेट करतोय. आता काय घडणार आहे? सरफेस असा आहे की इन्सिडेंट लाईटचा काही पार्ट तो रिफ्लेक्ट करतोय, काही पार्ट रिफ्रॅक्ट करतोय. परंतु ज्यावेळेस इथे एक स्पेसिफिक अँगल बनेल ज्याला आपण आयपी किंवा थिटा बी म्हणणार आहोत. आयपी कारण पोलरायझिंग अँगल, थिटा बी ब्रिस्टर्स अँगल. ज्यावेळेस इन्सिडेंट अँगलची व्हॅल्यू एक्झॅक्टली काही असेल आयपी अथवा थिटा बी म्हणजे स्पेसिफिक अँगल असेल, त्यावेळेस काय घडेल तर रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे ह्यातला अँगल 90 डिग्री असणार, म्हणजे हे दोन्ही एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात. रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे दोन्ही एकमेकांना परपॅन्डिक्युलर असणार, हे एक ऑब्झर्वेशन असेल. दुसरं काय सापडेल की जो रे किंवा जी लाईट रिफ्लेक्ट झालेली आहे ती प्लेन पोलराइज्ड असणार. कशी लाईट आहे ही? प्लेन पोलराइज्ड. आणि जे लाईट रिफ्रॅक्ट झालेली आहे ही असणार पार्शियली पोलराइज्ड. म्हणजे इथं पण एका प्रकारे काय झालं, अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये झालं, अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये झालं, आणि अनपोलराइज्ड लाईटचं कन्व्हर्जन प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये करणं म्हणजेच असतं पोलरायझेशन. सो इथे ते पोलरायझेशन या प्रकारे केलं. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की हा अँगल किती असला पाहिजे जो आयपी किंवा थिटा बी ने आपण रिप्रेझेंट करणार आहोत. तर इथला अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल असणार अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, इथला अँगल असणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन. पण अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि इन्सिडेंट अँगल ऑलवेज इक्वल असतात. सो आयपी प्लस 90 प्लस आर, आयपी प्लस 90 प्लस आर इज इक्वल्स टू 180, कारण हे तिन्ही अँगल म्हणजे नॉर्मल सोबत इक्वल अँगल आहे. सो इथं आपल्याला व्हॅल्यू मिळते आयपी प्लस आर इज इक्वल्स टू 180 मायनस 90 किंवा आयपी प्लस आर इज इक्वल्स टू 90. सो इथं आपण लिहू शकतो आर इज इक्वल्स टू 90 मायनस आयपी, 90 डिग्री मायनस पोलरायझिंग अँगल. समजा स्नेल्स लॉचा वापर केला इथं, याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. स्नेल्स लॉ काय सांगतो की साइन आय डिवाइड बाय साइन आर इज इक्वल्स टू μ2 डिवाइड बाय μ1. साइन आय ॲज इट इज ठेवूया, फक्त इथं इन्सिडेंट अँगल आय च्या ऐवजी आपण रिप्रेझेंट कशाने करतोय, सिम्बॉल बदलतोय फक्त आयपी, कारण त्याला पोलरायझिंग म्हणतोय आपण. डिवाइडला साइन आर, आर च्या जागी काय लिहिता येतं इथं तर ब्रॅकेटमध्ये लिहूया 90 मायनस आयपी इज इक्वल्स टू μ2 डिवाइड बाय μ1. आणि साइन 90 मायनस आर आपलं साइन 90 मायनस थिटा असतं कॉस, त्यामुळे साइन आयपी डिवाइड बाय कॉस आयपी इज इक्वल्स टू μ2 डिवाइड बाय μ1. मेन साइन बाय कॉस टॅन, सो टॅन आयपी इज इक्वल्स टू μ2 डिवाइड बाय μ1, किंवा याला आपण लिहू शकतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. तर हाच आहे ब्रिस्टर्स लॉ. तर आता या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत इंटरफरन्स ऑफ लाईट. इंटरफरन्सचा सरळ सरळ अर्थ होतो दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स ओव्हरलॅप करून एकत्र मिक्स होणं. मग ज्यावेळेस लाईटचं इंटरफरन्स होईल त्यावेळेस काय घडतं तर त्यासाठी इंटरफरन्सचे दोन असे पॉइंट आहेत, दोन टाइप्स आहेत. एक आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि दुसरा आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे दोन टाइप्स आहेत इंटरफरन्सचे. इंटरफरन्स काय सांगितलंय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स मिक्स होणं. इथं आपण ॲज्युम करतोय की दोन लाईट वेव्स मिक्स होत आहेत. लाईट वेव्स आहेत म्हणजे त्यांचं जे नेचर आहे ते
ट्रान्सव्हर्स नेचर असणार आणि ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये अल्टरनेटली क्रस्ट आणि ट्रफ तयार होतात. मग इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होण्यासाठी पहिल्या वेव्हचा क्रस्ट हा दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टला ओव्हरलॅप होणं कंपल्सरी आहे, अथवा पहिल्या वेव्हचा ट्रफ हा दुसऱ्या वेव्हच्या ट्रफला ओव्हरलॅप झाला पाहिजे. म्हणजे दोन्ही वेव्हचे जर क्रस्ट ओव्हरलॅप होत असतील किंवा दोन्ही वेव्हचे जर ट्रफ्स ओव्हरलॅप होत असतील तर तो असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग डिस्ट्रक्टिव्ह काय असणार, तर समजा पहिल्या वेव्हचा क्रस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ ओव्हरलॅप करतोय किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हचा क्रस्ट ओव्हरलॅप करतोय, जर अशा प्रकारचे ओव्हरलॅपिंग होत असेल तर आपण त्याला म्हणणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर हे आहेत इंटरफरन्सचे दोन प्रकार. मग कन्स्ट्रक्टिव्ह हा शब्द का आला, कारण पुढे चलून आपण ऑब्झर्व करू की ज्या वेळेस दोन्ही क्रस्ट किंवा दोन्ही ट्रफ ओव्हरलॅप करतील किंवा जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बनेल त्या ठिकाणी रिझल्टंट इंटेन्सिटी ही वाढलेली असणार लाईटची, आणि जिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स रिझल्टंट इंटेन्सिटी कमी किंवा मिनिमम असणार आहे. म्हणून आपण याला कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणतो. तर हे झाले ज्या वेव्ज ओव्हरलॅप करतील, कोणते पॉइंट ओव्हरलॅप करतील त्यानुसार दोन इंटरफरन्सचे प्रकार. परंतु जर आपण इन टर्म्स ऑफ पाथ डिफरन्स बघितलं की ज्या दोन वेव्ज ओव्हरलॅप करणार आहेत त्या दोन्ही वेव्हने ट्रॅव्हल केलेला जो पाथ आहे त्यातला जर डिफरन्स आपल्याला विचारात घ्यायचा असेल आणि त्यावरून कंडिशन कॅल्क्युलेट करायची असेल तर पाथ डिफरन्स असला पाहिजे n लॅम्बडा आणि फेज डिफरन्स असला पाहिजे, पाथ डिफरन्स जर n लॅम्बडा असेल तर फेज डिफरन्स असला पाहिजे 2n पाय. पाथ डिफरन्सची कंडिशन असली पाहिजे n लॅम्बडा, फेज डिफरन्सची कंडिशन असली पाहिजे 2n पाय. जर ह्या कंडिशन सॅटिस्फाय करत असतील जिथं n ची व्हॅल्यू सुरू होते 0 पासून, n म्हणजेच इंटिजर आहे, म्हणजेच पाथ डिफरन्स इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा किंवा फेज डिफरन्स इवन मल्टिपल ऑफ पाय. सो n ची व्हॅल्यू 0 किंवा 1, 2 किंवा 3 डॅश 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 अप टू n पर्यंत कुठलाही इंटिजर आला. पाथ डिफरन्स म्हणजे काय, सपोज या ठिकाणी एक सोर्स आहे S1, पहिला लाईटचा सोर्स आहे, दुसरा S2 आहे, दोन्ही वेव्ज अशा ट्रॅव्हल करत इथपर्यंत पहिली वेव्ह आली, दुसरी वेव्ह अशा प्रकारे इथं पोहोचली. मग या पॉइंटला पोहोचत असताना हा जो पाथ ट्रॅव्हल केला तो पहिल्या वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ आहे, हा आहे सेकंड वेव्हने ट्रॅव्हल केलेला पाथ, आणि या दोन पाथमधलं डिफरन्स म्हणजेच पाथ डिफरन्स. किंवा फेज डिफरन्स म्हणजे काय की सपोज एखादी वेव्ह अशा प्रकारे हा पॉइंट मिक्स होतोय, इथला क्रस्ट हे पहिल्या वेव्हचा क्रस्ट आहे, दुसऱ्या वेव्हचा पण इथं क्रस्ट इथे येतोय. आता हे दोन्ही क्रस्ट ओव्हरलॅप होत असताना आपल्याला नक्की नाही माहिती की हा कोणत्या व्हायब्रेशन मधला क्रस्ट आहे. म्हणजे पहिल्या व्हायब्रेशन मधला क्रस्ट असेल तर समजा 0 आणि पुढे आपल्याला वेव्ज आपण जर बघायचं झालं तर या प्रकारे आपण वेव्ह ड्रॉ करतो. आणि इथं फेजचा विचार केला तर इथं 0, या ठिकाणी π/2, या ठिकाणी पाय, या ठिकाणी 3π/2 आणि या ठिकाणी 2π. पण हे पहिल्या वेव्हसाठी क्रस्ट π/2 ला, दुसऱ्या वेव्हसाठी दुसऱ्या व्हायब्रेशनसाठी क्रस्ट कितीला असणार रे बाबांनो, तर हा 5π/2 ला असणार. मग आता जी एक पहिली वेव्ह लेफ्ट कडून यायला अज्युम करा, त्याचा क्रस्ट इथं आहे, सो हा पहिलाच क्रस्ट आहे, म्हणजे याचा फेज किती असणार आहे π/2. पण इकडून जे येत आहे तो दुसरा क्रस्ट आहे, दुसऱ्या वेव्हचा, म्हणजे इकडून येणार आहे हा पहिला क्रस्ट ट्रफ, पुन्हा जो क्रस्ट येणार आहे तो या ठिकाणी आलाय, म्हणजे या सेकंड वेव्हसाठी जो सेकंड क्रस्ट आलाय त्यासाठी फेज किती असणार 5π/2. मग ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असणार, फेज डिफरन्स. सो सिंपल अर्थ होतो की जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळवायचा असेल किंवा अशा पॉइंटला जिथं फेज डिफरन्स हा 2n पाय असेल किंवा पाथ डिफरन्स हा n लॅम्बडा असेल, सरळ सरळ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळवायचा असेल तर पाथ डिफरन्स n लॅम्बडा आणि फेज डिफरन्स 2n पाय असला पाहिजे. मग डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला काय पाहिजे, ज्या वेळेस पाथ डिफरन्स हा ऑड मल्टिपल ऑफ λ/2 मिळेल, म्हणजेच काय असणार 2n - 1 λ/2. किंवा फेज डिफरन्सचा जर विचार केला तर फेज डिफरन्स असणार ऑड मल्टिपल ऑफ पाय, म्हणजेच 2n - 1 × पाय. जर ह्या कंडिशन येत असतील तर आपण म्हणणार इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, या कंडिशन येत असतील तर आपण बोलणार इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. इथं पुन्हा n ची जी व्हॅल्यू आहे ती n ची व्हॅल्यू 1 2 3 डॅश डॅश डॅश, म्हणजे इथं n च्या जागी आपण 1 2 3 ठेवला तर ऑड मल्टिपल ऑफ पाय किंवा ऑड मल्टिपल ऑफ λ/2 अशा कंडिशन मिळत असतील तर आपण काय म्हणणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे, हे झालं वर्बल कंडिशन, पाथ डिफरन्स किंवा फेज डिफरन्स. पण ऍक्च्युअल डायग्राम मध्ये काय होणार आहे तर इथं आपण बघू शकतो S1 आणि S2 हे दोन काय आहेत, तर S1 आणि S2
हे दोन सोर्सेस आहेत. या ठिकाणी पहिला सोर्स आहे S1, या ठिकाणी दुसरा सोर्स आहे S2. आणि S1 S2 पासून वेव्ज सगळीकडे बाहेर पडणार आहेत. पण आपण फक्त वरच्या भागच्या ऑब्झर्व करतोय. त्यामध्ये हे जे कंटिन्युअस सर्कल दिसत आहेत हे सगळे काय आहेत तर क्रस्ट आहेत असं ॲज्युम करा. म्हणजे सगळे असे क्रस्ट आहेत. वेव्ह फक्त एका डायरेक्शनला जाणार नाही. प्रपोगेशन जरी इकडे आपण म्हणत असलो तरी सोर्स पासून निघालं तर सगळीकडे स्पेरिकल फॉर्मॅटमध्ये पसरणार आहे. म्हणजे वेव्ह अशी सगळीकडे ट्रॅव्हल करणार. सगळीकडे एका टायमाला क्रस्ट असणार, सगळीकडे एका टायमाला ट्रफ, पुन्हा क्रस्ट, पुन्हा क्रस्ट, ट्रफ, या प्रकारे. आणि हे S1 मुळे तयार होणारा क्रस्ट हा S2 मुळे तयार होणारा क्रस्ट. जे डॉट लाईन आहेत त्याला आपण ट्रफ म्हणूया, जे कंटिन्युअस लाईन त्याला क्रस्ट ॲज्युम करा. तर असे सर्कल्स ड्रॉ करत गेल्यानंतर इथला जर पॉईंट बघितला तर इथे एक डॉट लाईन आणि एक कंटिन्युअस लाईन मिक्स होते. म्हणजे हा काय असणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इथं बघितलात तर दोन्ही कंटिन्युअस लाईन मिक्स होत आहेत, म्हणजेच दोन्ही क्रस्ट मिक्स होत आहेत. या ठिकाणी बघितला दोन्ही ट्रफ मिक्स होत आहेत. सो जिथं दोन्ही ट्रफ दोन्ही क्रस्ट मिक्स होतील त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, जिथे एक क्रस्ट एक ट्रफ ओव्हरलॅप करेल त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कोहरंट सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय असतं की आपण ह्या टॉपिकमध्ये आता जो YDSE शिकणार आहोत, यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट, त्यामध्ये आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवावा लागेल. आणि स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळण्याची सगळ्यात महत्त्वाची पहिली कंडिशन आहे की दोन्ही सोर्स कसले पाहिजेत कोहरंट. मग कोहरंट सोर्सेस म्हणजे काय की दोन असे सोर्सेस की ज्यातून ज्या वेव्हज बाहेर पडतात त्यांची फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे सेम पाहिजे. मग फक्त फ्रिक्वेन्सी सेम असेल तर चालेल का तर नाही. अजून एक कंडिशन गरजेची तिथं की त्या दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो कंपल्सरी कसा पाहिजे कॉन्स्टंट एकसारखा राहिला पाहिजे. वेव्हज इमिट करताना जे वेगवेगळ्या फेजने वेव्हज बाहेर पडतायत तो फेज डिफरन्स मेंटेन राहिला पाहिजे कॉन्स्टंटली. ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर आपण त्याला म्हणणार कसले सोर्सेस कोहरंट सोर्सेस ऑफ लाईट. आणि हे कोहरंट सोर्सेस मिळवण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली आहे YDSE, जो आपण आता पुढे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, समजून घेणार आहोत. YDSE नंतर आपण दुसरी पद्धत शिकणार आहोत जी आहे बायप्रिझम किंवा फ्रेझनल बायप्रिझम म्हणू शकतो आपण. आणि तिसरी पद्धत आहे लयॉल्स मिरर. तिसरी पद्धत आहे लायॉल्स मिरर. ह्या तिन्ही पद्धती आहेत ज्याने आपण असे कोहरंट सोर्सेस मिळवू शकतो. परंतु कोहरंट सोर्सेस जरी मिळवले तरी ॲक्च्युअल स्टडी इंटरफरन्स पॅटर्न काय असणार हे समजण्यासाठी आपण आधी बघून घेऊया की सपोज स्क्रीनवरती आपल्याला दोन वेव्हज मिक्स होताना दिसत आहेत आणि त्यात स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय तर हा जो भाग आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, तेवढाच हा जो भाग असेल तो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, अगेन इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, त्यानंतर अल्टरनेटली काय असणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हा जो कन्स्ट्रक्टिव्ह आहे त्याच्या खाली पण एक्झॅक्टली बरोबर डिस्ट्रक्टिव्ह, अगेन कन्स्ट्रक्टिव्ह, अगेन डिस्ट्रक्टिव्ह. तर अशा प्रकारच्या फ्रिंजेस किंवा असे गॅप्स मिळत जातात की जिथं कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे याची इंटेन्सिटी मॅक्झिमम असणार, हाय इंटेन्सिटी असणार, आणि डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे याची इंटेन्सिटी मिनिमम किंवा लो इंटेन्सिटी असणार. मग अशा टाईपचा पॅटर्न जो मिळेल अल्टरनेटली कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह असे जे पॅटर्न मिळतील ह्या पॅटर्नला आपण म्हणतो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. आणि हा स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे कोहरंट सोर्सेस. ते यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये कशा प्रकारे तयार केले हे समजून घेऊ. यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट काय सांगतो तर डायग्राममध्ये बघू शकता इथे एक प्रायमरी सोर्स आहे. हा प्रायमरी सोर्स जो आहे तो मोनोक्रोमॅटिक लाईटचा आहे. मोनोक्रोमॅटिक लाईट म्हणजे सिंगल कलरची लाईट. एकतर ती फक्त रेड कलरची लाईट असेल अथवा फक्त येलो कलरची लाईट असेल अथवा ग्रीन कलरची, कुठल्याही एका कलरची. पण एक्सपेरिमेंट करत असताना सुरुवातीला ही व्हाईट लाईट नाही घेतली कारण व्हाईट लाईटमध्ये टोटल 7 कलर असतात. सो इथं मोनोक्रोमॅटिक लाईटचा एक पॉइंट सोर्स आहे. जर हा पॉइंट सोर्स असेल तर वेव्हफ्रंट कसे असणार याचे स्पेरिकल वेव्हफ्रंट, आणि जे ॲरो दिसत आहेत हे ॲरो काय आहेत तर वेव्ह नॉर्मल्स आहेत. मग हे वेव्ह नॉर्मल डायव्हर्जिंग आहेत. त्यांना पॅरलल बनवण्यासाठी इथे काय वापरले अशा प्रकारे लेन्स वापरले. कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून काय केलं जे डायव्हर्जिंग रेज होते, डायव्हर्जिंग वेव्ह नॉर्मल होते त्यांना पॅरलल बनवलं. आणि पॅरलल बनवल्यानंतर थोड्या अंतरावरती इथं एक ऑपॅक शीट ठेवली, एक डिस्टर्बन्स ठेवला किंवा अशा प्रकारचा मटेरियल ठेवलं जे लाईटला पुढे ट्रान्सफर करत नाही. आणि त्या शीटवरती छोटे 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 2 पिनहोल तयार केले S1 आणि S2. आता अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल हे S1 S2 काय करतील तर S1 S2
exactly behave like secondary source of light and they emit secondary wavelets only in forward direction. मग S1 S2 ने इमिट केलेले हे कळण्यासाठी थोडंसं सांगतो पुढे. S1 आणि S2 ने इमिट करणारे जे लाईट वेव्ज आहेत त्या पुढे ओव्हरलॅप कसे करतील, तर सपोज याच्यापासून हा पहिला क्रस्ट मिळाला, S2 पासून पण पहिला क्रस्ट असा मिळाला, S1 पासून हा ट्रफ मिळाला, S2 पासून पण हा ट्रफ मिळाला, पुन्हा यापासून आणखी एक क्रस्ट मिळेल आणि याच्यापासून एक क्रस्ट मिळेल. आता इथं ऑब्झर्व करू शकता S1 S2 चा जो मिड पॉइंट आहे, ह्या मिड पॉइंटच्या एक्झॅक्टली इथे दोन डॉट लाईन मिक्स होत आहेत आणि एक्झॅक्टली इथे दोन कंटिन्युअस लाईन मिक्स होतात. ज्यावेळेस आपण ह्या रेडियस इक्वल घेऊन सर्कल ड्रॉ करू त्यावेळेस S1 S2 च्या मिड पॉइंटच्या एक्झॅक्टली समोर म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनवरती तुम्हाला असे पॉईंट सापडणार जिथे आयदर दोन्ही डॉट लाईन मिक्स करतायत किंवा दोन्ही कंटिन्युअस लाईन मिक्स करतायत. दोन्ही डॉट लाईन मिक्स करणं म्हणजेच दोन्ही पण ट्रफ ओव्हरलॅप करतायत, दोन्ही कंटिन्युअस लाईन ओव्हरलॅप करणं म्हणजेच दोन्ही क्रस्ट ओव्हरलॅप करतायत. सो एक्झॅक्टली स्क्रीन जर इथं ठेवली तर स्क्रीनवरती एवढ्या भागामध्ये आपल्याला काय मिळणार, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजेच इथं हे स्क्रीन आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह जे इंटरफरन्स आहेत घडतील ह्या पूर्ण भागामध्ये, पण आपण ते ऑब्झर्व करतोय स्क्रीनवरती. स्क्रीनवरतीच तयार होतात असं नाही, तयार सगळीकडे होत आहेत पण दिसतायत फक्त स्क्रीनवरती. आणि कसे दिसतील, तर S1 S2 च्या मिड पॉइंटच्या एक्झॅक्टली समोर ह्या पूर्ण लाईनवरती कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स की ज्याची विड्थ एवढी असणार आहे. सो ह्याला आपण ब्राईट फ्रिंज किंवा सेंट्रल ब्राईट फ्रिंज म्हणणार आहोत, कारण इंटेन्सिटी जास्त आहे, चमकदार असणार आहे ब्राईट फ्रिंज. थोड्याशा अँगलने या लाईनवरती इथं आपल्याला मिळणार डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, म्हणजे ह्याला म्हणणार आपण डार्क फ्रिंज. पुन्हा ब्राईट पुन्हा डार्क, सो असे अल्टरनेटली फ्रिंजेस स्क्रीनवरती तयार होतात. तर हा होता एक यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा ओव्हरव्ह्यू. आता समजून घेऊ YDSC मध्ये O पॉइंट असेल म्हणजेच ब्राईट फ्रिंज कधी मिळतो, P पॉइंटला एखादा रॅन्डम फ्रिंज तो किती नंबरचा ब्राईट आहे किती नंबर डार्क आहे त्यासाठी कंडिशन काय, हे डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर डायग्राम अगदी जशा प्रकारे आहे, इथं आपण याला लाईन डायग्राम म्हणूया, जिथे S1 आणि S2 हे दोन काय आहेत, S1 आणि S2, तर हे छोटे छोटे पिनहोल आहेत म्हणजेच सेकंडरी सोर्सेस ऑफ लाईट आहेत, जिथून बाहेर पडणाऱ्या वेव्ज ह्या स्क्रीनवरती ओव्हरलॅप सगळीकडे, पण आपण ऑब्झर्व कुठे करतोय, फ्रिंजेस स्क्रीनवरती. S1 S2 मधलं जे डिस्टन्स आहे ते स्मॉल d आणि स्लिट्स पासून S1 S2 आपण स्लिट्स पण म्हणतो त्यापासून स्क्रीन पर्यंत जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल D. आता या डायग्रामचा जर विचार केला आपण तर पहिल्यांदा बघूया फॉर पॉइंट O. कोणत्या पॉइंटसाठी डिस्कस करायचं आहे, फॉर पॉइंट O म्हणजेच एक्झॅक्टली इथला पॉइंट. हा पॉइंट कुठं आहे, S1 S2 ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे स्मॉल d त्याच्या मिड पॉइंटच्या एक्झॅक्टली समोर आहे. एक्झॅक्टली समोर म्हणजे पहिली वेव्ह इथून अशी इथपर्यंत ट्रॅव्हल करेल, S2 पासून निघणारी वेव्ह या प्रकारे ट्रॅव्हल करेल आणि ह्या दोन्ही वेव्हने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कसं असणार, सेम असणार. दोन्ही वेव्हने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सेम आहे म्हणजे यासाठी असणारा पाथ डिफरन्स ज्याला आपण डेल्टा x ने रिप्रेझेंट करणार आहोत, दोन्हींचा पाथ सेम आहे म्हणजे त्यातला डिफरन्स किती असणार, 0. आणि डिफरन्स 0 असेल तर ह्या O पॉइंटला मिळणार कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ज्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रल ब्राईट फ्रिंज. काय म्हणणार याला, सेंट्रल ब्राईट फ्रिंज, कारण तिथं पाथ डिफरन्स 0 आहे. आणि सेंट्रल का, कारण S1 S2 च्या मिड पॉइंटच्या समोर आहे म्हणजे सेंटरच्या समोर आहे म्हणून याला आपण सेंट्रल, पण ब्राईट कन्स्ट्रक्टिव्ह मुळे. मग हे झालं कोणासाठी, पाथ डिफरन्ससाठी. समजा फेज डिफरन्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर इथं फेज डिफरन्स सुद्धा किती येणार बाबांनो, की डेल्टा फाय. पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्सचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, डेल्टा फाय इज इक्वल्स टू 2π डिवाइड बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. डेल्टा एक्स म्हणजे पाथ डिफरन्स जर 0 असेल तर फेज डिफरन्स सुद्धा फायनली किती होणार आहे, 0 होणार आहे. परंतु हे झालं कोणत्या पॉइंटसाठी, सेंट्रल पॉइंटसाठी. सपोज एक रॅन्डम पोझिशन आहे, कुठेतरी P पॉइंट आहे ज्याचं डिस्टन्स स्क्रीनवरती, याचं डिस्टन्स सेंटर पासून स्क्रीनवरती डिस्टन्स किती आहे, स्मॉल y. मग फॉर पॉइंट P, आता फॉर पॉइंट P पॉइंटसाठी काय करता येतं, इमॅजिन करा की S1 पासून एक लाईट वेव्ह अशी ट्रॅव्हल करत P पर्यंत पोहोचते. जस्ट इमॅजिन S1 पासून एक लाईट वेव्ह P पर्यंत पोहोचते, दुसरी लाईट वेव्ह S2 पासून इथपर्यंत यायले, म्हणजे हा S1P हे झालं पाथ ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह इमिटिंग फ्रॉम S1. S2P हे डिस्टन्स कुठलं झालं, S2 पासून ट्रॅव्हल निघालेल्या वेव्हने
पी पर्यंत पोहोचण्यासाठी ट्रॅव्हल केलेल्या पाथचा डिस्टन्स. आता ह्या दोघातला डिफरन्स किती असणार, तर तो डिफरन्स आपण पाथ डिफरन्स म्हणणार डेल्टा एक्स. तो तयार करण्यासाठी पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी अजून एक ॲज्युम करू. S1 पासून स्क्रीनवरती एक परपॅन्डिक्युलर टाकला आणि S2 पासून स्क्रीनवरती आणखी एक परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला. हे S1 डॅश आणि हा S2 डॅश हे परपॅन्डिक्युलर आहेत. दोन्ही ट्रँगलचा विचार करायचा आहे. पहिल्यांदा फॉर ट्रँगल S2 डॅश P. कोणता ट्रँगल? S2 डॅश P म्हणजे हा मोठा ट्रँगल. या ट्रँगलसाठी हे जे डिस्टन्स असणार आहे O पासून S2 डॅश पर्यंत हे डिस्टन्स असणार स्मॉल d/2, कारण दोन स्लिट्स मधलं अंतर स्मॉल d आहे आणि त्यांच्या मिड पॉईंट पासून S2 पर्यंतचं अंतर हे स्मॉल d/2 असणार. सो इथं राईट अँगल ट्रँगल जर रूल वापरला, S2P याचा स्क्वेअर किती असणार आहे? S2P स्क्वेअर इज इक्वल्स टू S2 डॅश स्क्वेअर प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार S2 डॅश आणि P याचा स्क्वेअर. म्हणजे कुठला? ह्या ट्रँगल जर आपण अशा प्रकारे ड्रॉ केलं, S2 इकडे S2 डॅश आणि इकडे P आणि इथून P पासून या पॉईंट पर्यंत इथं O आहे, हे डिस्टन्स y, तर हे राहिलेलं डिस्टन्स किती असणार? d/2. मग इथं हा राईट अँगल आहे म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता डायग्राममध्ये जर बघितलं तर हे S2 डॅश म्हणजेच कॅपिटल D आहे, डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड स्क्रीन, त्यामुळे S2 डॅश म्हणजेच कॅपिटल D चा स्क्वेअर प्लस S1 डॅश P S2 डॅश P म्हणजे इथून इथपर्यंत, या पॉईंट पासून इथपर्यंत हे डिस्टन्स काय आहे? y प्लस d/2. त्यामुळे या ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार y प्लस d/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. थोडंसं जर याला एक्सपांड केलं आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून, तर काय मिळणार आहे? y स्क्वेअर प्लस yd प्लस d स्क्वेअर /4. कोणता फॉर्म्युला वापरला इथं? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो ही व्हॅल्यू आली S2P स्क्वेअरसाठी. लेट्स से दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि याच प्रकारे आपण दुसऱ्या ट्रँगलचा विचार करूया, जो ट्रँगल असणार आहे फॉर ट्रँगल S1 डॅश P म्हणजेच हा छोटा ट्रँगल इथून इथपर्यंतचा. इथं विचार केला S1P ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळणार? S1 डॅश त्याचा स्क्वेअर प्लस S1 डॅश P त्याचा स्क्वेअर. पुन्हा एकदा S1 डॅश म्हणजे स्लिट्स आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स आहे, सो कॅपिटल D स्क्वेअर प्लस S1 डॅश P म्हणजे बघा O पासून इथपर्यंतचं अंतर y आहे आणि हे छोटं डिस्टन्स आहे d/2, म्हणजे टोटल y मधून आपल्याला d/2 सबट्रॅक्ट करावं लागेल, त्यामुळे y मायनस स्मॉल d/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याला पुन्हा एक्सपांड केलं d स्क्वेअर प्लस हे y स्क्वेअर मायनस yd प्लस d स्क्वेअर/4. ही व्हॅल्यू आली S1P त्याच्या स्क्वेअरची. सो लेट्स सी दिस इज इक्वेशन नंबर 1. आता S1P आणि S2P काय आहेत? तर स्लिट्स पासून त्या पॉइंट P पर्यंत वेव्ह जे डिस्टन्स ट्रॅव्हल करतात ते पाथ्स आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर S2P त्याचा स्क्वेअर मायनस S1P त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, म्हणजे इक्वेशन फर्स्ट मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं थोडक्यात. S2P साठी व्हॅल्यू आहे d स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस yd प्लस d स्क्वेअर/4 आणि इथं हे जे इक्वेशन त्या सगळ्याच्या आधी इथं मायनस असणार, म्हणजेच हे इथलं कॅपिटल D स्क्वेअर ह्या मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर हे मायनस कॅपिटल D स्क्वेअर कॅन्सल होईल, हे y स्क्वेअर या y स्क्वेअर सोबत कॅन्सल होईल आणि हे शेवटचं d स्क्वेअर/4 या d स्क्वेअर/4 सोबत कॅन्सल होईल. म्हणजे राहतं काय? इथलं yd मायनस ऑफ मायनस प्लस yd, म्हणजेच इक्वेशन राहणार फक्त 2 × y × स्मॉल d. इथं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला जर वापरला तर S2P मायनस S1P दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S2P प्लस S1P इज इक्वल्स टू 2y स्मॉल d. S2P मायनस S1P म्हणजेच असणार पाथ डिफरन्स. सो पाथ डिफरन्स डेल्टा x इज इक्वल्स टू 2y स्मॉल d डिवाइड बाय 2 कॅपिटल D. इथं कॅपिटल D इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल d. याचा अर्थ S1P
आणि डी अप्रॉक्सिमेटली सेम असणार. S2P आणि डी हे पण जवळपास सेम असणार. त्यामुळे S2P प्लस S1P म्हणजेच 2 इंटू कॅपिटल डी होतं. 2 2 गेट कॅन्सल. जनरल फॉर्म्युला फॉर पाथ डिफरन्स आपल्याला काय मिळाला? वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा. पी पॉइंटला कोणत्या कलरचा म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह अथवा डिस्ट्रक्टिव्ह आणि किती नंबरची फ्रिंज किंवा बँड मिळू शकते त्यानुसार आपल्याला इथं y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. समजा स्क्रीनवरती या ठिकाणी आपल्याला O मिळालेला आहे. O म्हणजे सांगितलं होतं सेंट्रल ब्राईट फ्रिंज. हा ब्राईट म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे आणि इथे कुठेतरी y आहे आणि O पासून या y चं डिस्टन्स आपण घेऊया yn. मग इथं सॉरी पी पॉइंट इथं आहे. पी पॉइंट म्हणजे काय आहे तर nth नंबरचा ब्राईट आहे. हा nth नंबरचा ब्राईट किंवा मॅक्झिमा किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सेंट्रल पासून nth नंबरचा ब्राईट तिथं पी पॉइंटला मिळतोय. हा इथं पी पॉइंटला सेंट्रल पासून nth नंबरचा ब्राईट मिळतोय. तर यासाठी आपण पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय काढला होता? डेल्टा एक्स इज इक्वल्स टू वाय स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. बट ॲट पी तिथं काय आहे? nth नंबरचा ब्राईट आहे आणि y च्या ऐवजी आपण O पासून ते डिस्टन्स yn ने घेतलेला आहे. म्हणजेच डेल्टा एक्स इज इक्वल्स टू लिहिता येतं yn स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी. परंतु ब्राईट आहे आणि ब्राईटसाठी पाथ डिफरन्सची कंडिशन काय होती? n लॅम्बडा. त्यामुळे आपण लिहू शकतो yn इज इक्वल्स टू n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ज्यावेळेस आपण ह्या दोघांना इक्वेट करू तर सेंट्रल ब्राईट फ्रिंज पासून स्क्रीनवरती n नंबरच्या ब्राईटचं डिस्टन्स किती असणार? yn इज इक्वल्स टू n लॅम्बडा कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी. म्हणजे हा जर 5 नंबरचा ब्राईट असेल तर 5 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हा 10 नंबरचा ब्राईट असेल तर 10 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. मग फ्रिंज विड्थ काय असते? तर फ्रिंज विड्थ म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट ब्राईट फ्रिंजेस. दोन शेजारच्या ब्राईट फ्रिंजेस मधलं डिस्टन्स बिटवीन टू ॲडजेसंट ब्राईट फ्रिंजेस म्हणजेच काय असतं? फ्रिंज विड्थ. म्हणजे दाखवणार आपण ते बिटाने अथवा काही वेळेस आपण डब्ल्यूने पण दाखवू शकतो. मग इथं yn+1 म्हणजे n+1th नंबरची ब्राईट मायनसynth नंबरची ब्राईट ह्या दोघांमधलं डिस्टन्स काढायचं आहे. जनरल फॉर्म्युला n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. पण n च्या ऐवजी जर n+1 ठेवलं तर इक्वेशन मिळणार n+1 लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी मायनस n लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व्ह कराल तुम्हाला आन्सर मिळणार लॅम्बडा कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्रिंज विड्थ. सिमिलरली इथं आपण ॲज्युम केलं होतं की पीच्या ठिकाणी nth नंबरचा ब्राईट आहे. आता समजा ह्या पीच्या ठिकाणी nth नंबरचा ब्राईट नसून पीच्या ठिकाणी nth नंबरचा डार्क मिळत असेल. इथं nth नंबरचा डार्क मिळत असेल तर O पासून त्याचा डिस्टन्स आपण घेणार yn डॅश. म्हणजेच इथं कंडिशन कशी तयार होणार की सपोज ॲट पी nth नंबरचा डार्क आहे. डार्क म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. तर पाथ डिफरन्स किती येणार आहे? जनरल फॉर्म्युला काय शिकलो आपण? yn डॅश स्मॉल डी डिवाइड बाय कॅपिटल डी. फॉर्म्युला हाच वापरतोय पण y स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. फक्त nth नंबरचा डार्क आहे म्हणून y च्या ऐवजी सिम्बॉल yn डॅश वापरतोय. परंतु डार्क फ्रिंजसाठी आपण कंडिशन शिकलेली आहे. हा पाथ डिफरन्स असतो 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. सो याला सॉल्व्ह केल्यानंतर yn डॅश साठी व्हॅल्यू मिळणार आपल्याला 2n-1 लॅम्बडा कॅपिटल डी डिवाइड बाय 2 इंटू स्मॉल डी. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर nth डार्क फ्रिंज ऑन द स्क्रीन फ्रॉम द सेंट्रल ब्राईट फ्रिंज. याच्यानंतर इथं जरी फ्रिंज विड्थ काढायचं म्हणलात तर फ्रिंज विड्थची डेफिनेशन तर अशी पण सांगू शकता की डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजेसंट डार्क फ्रिंजेस. मग त्या केसमध्ये फ्रिंज विड्थ जर काढायची असेल तर yn+1 पण डार्क मधले घ्यायचं त्यामुळे डॅश मायनस yn डॅश म्हणजे n च्या ऐवजी एकदा n+1 ठेवणार पुन्हा आहे असं व्हॅल्यू ठेवणार. हे सॉल्व्ह केल्यानंतर इथंही आन्सर काय मिळतं? लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो ही कंडिशन काय सांगते की यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट किंवा इंटरफरन्समध्ये ब्राईट फ्रिंजेसची विड्थ डार्क फ्रिंजेसची विड्थ सिमिलर असणार आहे. ते कितीही नंबरचा ब्राईट असो कितीही नंबर डार्क असो सगळ्यांच्या विड्थ कशा असतील? सेम.
यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट नंतर बघूया कंडिशन्स फॉर ऑब्टेनिंग वेल डिफाइन्ड अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. मग सांगितलं स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे काय, स्क्रीनवरती सेंटरला ब्राईट किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळणार, त्याच्या अल्टरनेट वरती डार्क पुन्हा ब्राईट डार्क ब्राईट डार्क, तसंच सेंटरपासून खाली पण डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट. हा जो पॅटर्न आहे याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न म्हणतात. आणि हा जर अचीव्ह करायचा असेल तर ह्या कंडिशन फॉलो होणं सॅटिस्फाय होणं कंपल्सरी आहे. कोणत्या, की दोन्ही सोर्सेस जे आहेत ते कसे पाहिजेत, कोहरंट. ऑलरेडी सांगितले कोहरंट सोर्सेस काय असतात, असे सोर्सेस ज्यातून निघणाऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि फेज डिफरन्स कॉन्स्टंट असेल. पुन्हा मोनोक्रोमॅटिक म्हणजेच काय, मगाशी आपण एक्सपेरिमेंट सांगत असताना एक्सप्लेन केलं होतं की जो प्रायमरी सोर्स यस होता तो मोनोक्रोमॅटिक होता, म्हणजे सिंगल कलरची लाईट होती. त्यानंतर आहे द टू इंटरफरिंग वेव्ज मस्ट हॅव द सेम ॲम्प्लिट्यूड, दोन्ही वेव्हची ॲम्प्लिट्यूड सेम पाहिजे. त्यानंतर सेपरेशन बिटवीन द स्लिट, म्हणजे आपण एक कंडिशन घेतली होती की स्मॉल डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल डी, किंवा असं लिहिलं होतं कॅपिटल डी इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल डी. म्हणजे S1 S2 मधलं जे डिस्टन्स आहे ते स्क्रीन आणि स्लिट्समधल्या डिस्टन्सच्या कंपॅरिझनमध्ये खूप छोटं असलं पाहिजे. त्यानंतर नॅरो, आणि आपण मगाशी सांगितलं होतं की दोन्ही S1 S2 जे तयार केले ते पिनहोल तयार केले. पिनहोल का, जेवढे ते जास्त नॅरो असतील तेवढा परफेक्ट स्टडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार. आणि सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन, म्हणजे समजा S1 पासून निघणाऱ्या वेव्ह जर व्हर्टिकल व्हायब्रेशनमध्ये असतील आणि S2 पासून निघणाऱ्या हॉरिझॉन्टल व्हायब्रेशनमध्ये असतील तर अशा वेव्ज ओव्हरलॅप केल्यानंतर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. एकतर दोन्ही पण एकाच प्रकारचे व्हायब्रेशन प्रेझेंट असणं गरजेचं आहे. सो हे होत्या कंडिशन्स टू ऑब्टेनिंग स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. त्यानंतर मेथड्स टू ऑब्टेन कोहरंट सोर्सेस. एक मेथड ऑलरेडी शिकली आपण, जी होती यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट. दुसरी कोणती आहे, लायॉल्स मिरर. म्हणजे काय असते बघा, तर या ठिकाणी एक रिअल सोर्स आहे. कसला सोर्स, रिअल सोर्स, म्हणजे जिथून खरोखर लाईट बाहेर पडणार आहे. आणि ह्या रिअल सोर्स पासून काही अंतरावरती इथं एक स्क्रीन ठेवली आणि या ठिकाणी छोटा मिरर ठेवला, प्लेन मिरर ठेवला. घडणार काय आहे, सोर्स पासून निघणाऱ्या काही वेव्ह डायरेक्टली स्क्रीनवर जातील, थोड्याशा डायव्हर्ज होणाऱ्या परत इकडे स्क्रीनवरती या पॉईंटला पोहोचतील आणि इतर उरलेल्या वेव्ह ह्या मिररवरती पडतील. म्हणजेच काही वेव्ह अशा जातील, काही वेव्ह अशा, काही वेव्ह अशा, आणि उर्वरित वेव्ह इथं मिररवरती, इथं वाटेमध्ये मिरर आहे. आता जे वेव्हज मिररवरती पडतायत ते काय करतील, पुन्हा इकडे रिफ्लेक्ट करतील. म्हणजे इंटरफरन्स कोणाचं होणार आहे, ह्या रिफ्लेक्टेड वेव्ह आणि डायरेक्ट येणाऱ्या वेव्ह मधलं. परंतु जर आपण इकडून ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय भास होईल, ज्या रिफ्लेक्टेड वेव्हज आहेत त्या इथून येतात असं भास होईल. प्रत्यक्षात ते येणार का तिथून, नाही, फक्त तो आपला आभास होतोय. म्हणून हा आहे व्हर्च्युअल सोर्स. मग या दोघांमधलं डिस्टन्स तुम्ही स्मॉल डी घेऊ शकता आणि इथून इथंपर्यंत डिस्टन्स कॅपिटल डी घेऊ शकता. सो हे झालं इंटरफरन्स. फक्त S1 S2 तयार करण्याची पद्धत वेगळी आहे. यंग डबल स्लिटमध्ये वेगळी होती, लायॉट्स मिररमध्ये वेगळी, आणि त्यापेक्षा जास्त वेगळी असणार आहे फ्रेझनल बायप्रिझममध्ये. कशा प्रकारे, तर एकच प्रायमरी सोर्स घेतलेला आहे इथं, परंतु इथून निघणाऱ्या लाईटच्या समोर एक बायप्रिझम ठेवला. आणि बायप्रिझम ठेवल्यामुळे काय झालं की यस पासून निघणाऱ्या ज्या वेव्हज अप्पर प्रिझमवरती पडल्या त्या रिफ्रॅक्ट होऊन अशा इकडे ट्रॅव्हल करतायत, आणि ज्या इकडे आलेल्या आहेत त्या अशा प्रकारे ट्रॅव्हल करतायत. परंतु जर आपण इकडून ऑब्झर्व केलं, हे इंटरफरन्स इथं घडाले, इकडून जर ऑब्झर्व केलं आपण, तर ह्या तीन वेव्हज आहेत किंवा तीन वेव्ह नॉर्मल ते इथून येत असल्यासारखा भास होईल, आणि इकडे येणाऱ्या इथून येतात असा आपल्याला भास होईल. म्हणजे S1 आणि S2 दोन्ही पण कसले सोर्स असणार, इथं व्हर्च्युअल सोर्स असणार आहेत. इंटरफरन्स नंतर पुढे आहे डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो डिफ्रॅक्शन म्हणजेच काय, तर द बेंडिंग ऑफ लाईट वेव्ह ॲट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल्स. लाईटच्या वाटेमध्ये जर एखादा ऑब्स्टॅकल ठेवला तर त्याच्या एजेस पासून लाईट बेंड करणं म्हणजेच काय असतं, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ह्या दोन प्रकारचे डिफ्रॅक्शन आहेत, एक फ्रेझनल डिफ्रॅक्शन आहे, दुसरं फ्रॉनहॉफर. पण आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनची कंडिशन काय, की लाईट वेव्ह ज्या आहेत त्या प्लेन वेव्ह फ्रंट असले पाहिजेत. काय पाहिजेत, कंपल्सरी प्लेन वेव्ह फ्रंट असले पाहिजेत. म्हणजेच लाईट दूरपासून आली पाहिजे, अथवा जर जवळून येत असेल तर ह्या स्पेरिकल वेव्ह फ्रंटचं कन्व्हर्जन आपण लेन्सच्या मदतीने कशामध्ये करणार, प्लेन वेव्ह फ्रंटमध्ये करणार. तर हे महत्त्वाची कंडिशन आहे फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनसाठी. मग डिफ्रॅक्शनमध्ये काय घडेल, तर समजा ह्या डायग्रामला थोडंसं आणखीदा एक्सप्लेन करतो की हे वेव्ह नॉर्मल्स आहेत, म्हणजे वेव्ह फ्रंट असे असणार, प्लेन वेव्ह फ्रंट असे असणार.
आणि हे ज्या वाटेमध्ये जिकडे ट्रॅव्हल करत त्या वाटेमध्ये आपण एक असा गॅप तयार केला छोटासा. बाकी इथं येणारी वेव्ह लाईट पुरे ट्रॅव्हल होऊ शकत नाही, ऑपॅक पार्ट आहे हा, पुढे लाईटला ट्रान्सफर करणार नाही. मग जी लाईट वेव्स किंवा जे इथंपर्यंत आलेले आहे, ह्या जो गॅप आहे याला म्हणणार आपण स्मॉल ए. स्मॉल ए म्हणजे काय, स्लिट विड्थ. इथं दिसतंय स्मॉल ए, हे काय असणार, स्लिट विड्थ. YDSC मध्ये 2 स्लिट होत्या, इथं एकच स्लिट आहे. आणि याच्यापासून काही अंतरावर पुढे आपण स्क्रीन ठेवणार. म्हणजे इथून पुढचा पार्ट इथं पण आहे की या स्लिट पासून बाहेर पडताना ह्या स्लिट वरचा प्रत्येक पॉइंट कशाप्रमाणे काम करणार, तो प्रत्येक पॉइंट काम करणार सेकंडरी सोर्स ऑफ लाईट प्रमाणे, आणि प्रत्येक पॉइंट स्वतःचे वेवलेट इमिट करणार. हे सगळे वेवलेट पुढे जाऊन इंटरफेअर करणार. यस, डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा इथून निघणारे जे वेवलेट आहेत सेकंडरी सोर्स पासून, हे सगळे वेवलेट्स पुढे जाऊन काय करणार आहेत, इंटरफेअर करणार आहेत, मिक्स होणार आहेत. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला इथं दिसणार की एक्झॅक्टली स्लिटच्या मिड पॉइंटच्या समोर तुम्हाला इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळेल. डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा काय मिळणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि ह्याच्या अल्टरनेट वरती पुन्हा डिस्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह, इकडे पण डिस्ट्रक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह, म्हणजे इथं सुद्धा इंटरफरन्स प्रमाणेच पॅटर्न मिळणार. सो डिफ्रॅक्शन मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी इंटरफरन्स पाहायला मिळणार आहे या 2 पॉइंटला. ते बघूया. त्यात पोझिशन ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमा म्हणजे हा इनडायरेक्टली काय आहे, तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच आहे. फक्त डिफ्रॅक्शन मध्ये आपण तो या पॉइंटला मिळणार आहे, कुठे, P0 ला, म्हणजेच ह्या स्लिटच्या एक्झॅक्टली मिड पॉइंटच्या समोर या ठिकाणी. त्याला इथं म्हणताना आपण सेंट्रल मॅक्झिमा म्हणणार आहोत, कारण त्याची इंटेन्सिटी जास्त असणार आहे. सो पोझिशन ऑफ सेंट्रल मॅक्झिमा जर ठरवायची असेल तर आपण इथं ॲज्युम करू शकतो की हे जे स्लिट विड्थ आहे एवढी, एक्झॅक्टली याच्या समोर काही अंतरावरती इथे एक लेन्स ठेवली, कॉन्व्हर्जिंग लेन्स. इथून निघणाऱ्या ज्या वेव्ज आहेत, हे सेंट्रलची वेव्ह पोलमधून चालली आहे, सो ते डेव्हिएट नाही होणार. आणि जे बाकीच्या वेव्ज आहेत त्या मात्र डेव्हिएट होऊन फोकस्ड होतील. म्हणजे एक्झॅक्टली लेन्स पासून या स्क्रीन पर्यंत जे अंतर असेल ते किती असणार, फोकल लेंथ इतकं असेल. सो या ठिकाणी आपल्याला मिळणार P0, जे की इथे म्हणलेलं आहे, किंवा त्याला आपण सेंट्रल मॅक्झिमा म्हणणार आहोत. सो सेंट्रल मॅक्झिमा मिळवणं किंवा सेंट्रल ब्राईट फ्रिंज मिळवणं हे अगदी इंटरफरन्स सारखं आहे. पण थोडासा बदल कुठे होतो की समजा या Pच्या ठिकाणी कोणती फ्रिंज मिळते अथवा कोणता इंटरफरन्स सापडतो ते डिसाईड करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, थोडं इमॅजिन करूया आपण की या ठिकाणी स्लिट विड्थ जी ए आहे, आता इथले जे पॉइंट आहेत हे सगळे पॉइंट सेकंडरी सोर्स प्रमाणे काम करणार आहेत. म्हणजे इंटरफरन्स जे कन्स्ट्रक्टिव्ह असेल किंवा डिस्ट्रक्टिव्ह असेल ते फक्त एकाच पाथवरती होईल असं आहे का, तर नाही. मग सगळ्या वेव्ज, सो जस्ट इमॅजिन करा की हे जे सेंट्रल लाईन आहे किंवा सेंट्रल वेव्ह जे आहे, जे वेव्ह नॉर्मल आहे, तो थोडासा टिल्ट झाला आणि इकडे गेला, थोडासा टिल्ट होऊन या प्रकारे इथे पोहोचला. आता हा जो अँगल आहे या अँगलला आपण म्हणणार आहोत थिटा, जो की स्मॉल अँगल असणार. डायग्राम मध्ये आपल्याला मोठा दिसतोय कारण हे डिस्टन्स जे आहे ते कॅपिटल D आहे आणि हे स्लिट विड्थ आहे. अगदी तशीच कंडिशन आहे की D इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल a. जसं इंटरफरन्स मध्ये होतं की कॅपिटल D इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल d. स्मॉल d च्या ऐवजी तिथं 2 स्लिट्स मधलं अंतर होतं, इथं एका स्लिटची विड्थ आहे. सो हा अँगल छोटासा आहे. अँगल खूप छोटा असल्यामुळे हे जे सेंट्रल वेव्ह टिल्ट होऊन जाणार आहे ती पोलच्या जवळपास जाते, त्यामुळे डेव्हिएट करणार नाही. मग याला पॅरलल रे इथून अशा प्रकारे असतील आणि त्या लेन्स मधून हे पुन्हा फोकस होतील या पॉइंटला. सो या ठिकाणी, आणि ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहोत, P. मग Pच्या ठिकाणी पाथ डिफरन्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर थोडंसं आपण ऑब्झर्व करू की समजा आपण असा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला इथे, ह्या स्लिटच्या विड्थ सोबत किंवा जी स्लिटची जी हाईट आहे स्मॉल a त्यासोबत हा जो परपेंडिक्युलर काढलाय तो पण किती अँगल तयार करतोय, थिटा. कारण या पॉइंट पासून या आणि इथून हे जे जेवढ्या वेव्स P पर्यंत जाणार आहेत तेवढंच पाथ हे पण ट्रॅव्हल करणार आहे. मग एक्स्ट्रा पाथ हे ट्रॅव्हल केलं, सो हा आहे पाथ डिफरन्स. वेव्ह P पर्यंत पोहोचण्यासाठी पाथ डिफरन्स आहे डेल्टा एक्स. हा कॅल्क्युलेट कसा करणार आपण, तर छोटा ट्रायंगल निवडूया. हे इथे या प्रकारे हा ट्रायंगल निवडू की हे डिस्टन्स आहे डेल्टा एक्स, इथला अँगल आहे थिटा, हे हाईट आहे a. सो पाथ डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं राईट अँगल आहे, म्हणजेच आपण लिहू शकतो साइन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड म्हणजे डेल्टा एक्स डिवाइड बाय स्मॉल a. म्हणजेच डेल्टा एक्स साठी फॉर्म्युला मिळाला a साइन थिटा. सो इथं पाथ डिफरन्स जो आहे तो काय असणार आहे, a साइन थिटा. आता Pच्या ठिकाणी मॅक्झिमा आहे का मिनिमा आहे, म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, हे ठरवण्यासाठी आपण काय अज्युम करूया की लेटस अज्युम की स्लिटला कंप्लीट ही जी स्लिट आहे एक्झॅक्टली 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. 2 पार्टमध्ये डिवाइड केल्यानंतर
ए साइन थिटा हे जे आहे ते आलं आपल्याकडे लॅमडा. दोन पार्टमध्ये डिवाइड केला आणि ॲझ्युम काय केलं की हा जो पाथ डिफरन्स आहे, सो ॲझ्युम केलं पाथ डिफरन्स किती आहे लॅमडा. पण डेल्टा एक्स पाथ डिफरन्स म्हणजेच काय आलं इथं ए साइन थिटा. सो इथं काय काय मिळायला लागलं, साइन थिटा इज इक्वल्स टू लॅमडा बाय ए, किंवा फॉर व्हेरी स्मॉल अँगल थिटा इज इक्वल्स टू लॅमडा डिवाइड बाय ए. ही व्हॅल्यू आली थिटाची, जर अँगल खूप स्मॉल असेल तर, जो की असणारच आहे. आता ज्यावेळेस आपण स्लिटला दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय आणि हा पाथ डिफरन्स लॅमडा घेतोय, तर सेंटर पासून जो अप्पर हाफ आणि लोअर हाफ पार्ट असणार आहे स्लिटचा, अप्पर हाफ मध्ये प्रत्येक पॉइंट पासून निघणारी एक वेव्ह अशी असेल ज्यासाठी लोअर हाफ मधून निघणाऱ्या प्रत्येक वेव्ह साठी पाथ डिफरन्स दोघांचा कसा असणार आहे, लॅमडा बाय 2 असणार. कारण आपण डिवाइड किती पार्ट मध्ये केले, दोन पार्ट मध्ये. त्यामुळे ही जी कंडिशन आहे ही कंडिशन आपली ब्राईटची नसून, कारण आपण ह्याच्यामध्ये शिकलं होतं इंटरफरन्स मध्ये की जर पाथ डिफरन्स एन लॅमडा असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह, पण डिफ्रॅक्शन मध्ये ते थोडंसं उलट चालणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल की ए साइन थिटा इज इक्वल्स टू जर लॅमडा घेतलं किंवा डेल्टा एक्स इज इक्वल्स टू एन लॅमडा घेतलं, तर ही कंडिशन आहे मिनिमासाठी. मिनिमा म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी. कारण हा डेल्टा एक्स पाथ डिफरन्स पूर्ण स्लिटसाठी आहे आणि इथं ओव्हरलॅप करणाऱ्या वेव्हज ह्या अप्पर हाफ मधून आणि लोअर हाफ मधून येणाऱ्या आहेत. आणि आपण स्लिटला किती पार्ट मध्ये डिवाइड करतोय, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं हे आपण ॲझ्युम करतोय. त्यामुळे मिनिमासाठी कंडिशन असणार डेल्टा एक्स इक्वल्स टू एन लॅमडा. पण डेल्टा एक्सची व्हॅल्यू इथं काय घेतलेली आहे आपण, ए साइन थिटा. किंवा जर इथून अँगल बघितलात आणि या डिस्टन्सला जर आपण वाय म्हटलं, मी याला वाय एन डॅश म्हणतो कारण पीच्या ठिकाणी आपण मिनिमा किंवा डार्क किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतोय. म्हणजेच टॅन थिटा जर आपण इथे कॅल्क्युलेट केलं तर टॅन थिटाची व्हॅल्यू काय होणार या ट्रायंगलमध्ये, कुठला ट्रायंगल, हा सेंट्रल पॉइंट, ही लाईन आणि हे आणि इकडे एवढ्यामध्ये जर अँगल काढला तर टॅन थिटा अपोजिट साइड म्हणजेच वाय एन डॅश डिवाइड बाय कॅपिटल डी. अँगल जर खूप स्मॉल असेल तर टॅन थिटा आणि साइन थिटा कसं असणार आहे, सेम. याचा अर्थ फॉर स्मॉल अँगल साइन थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. म्हणजेच साइन थिटाची व्हॅल्यू काढली होती आपण लॅमडा डिवाइड बाय ए इज इक्वल्स टू टॅन थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे वाय एन डॅश डिवाइड बाय कॅपिटल डी. म्हणजे वाय एन डॅश साठी इथं फॉर्म्युला काय आला, लॅमडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल ए. हे झालं फर्स्ट साठी. कोणासाठी, हे फर्स्ट मिनिमासाठी आपण डिस्कस करतोय सगळं. आणि जनरल मिनिमासाठी आपण डेल्टा एक्सची व्हॅल्यू एन लॅमडा घेतली. इथं फर्स्ट मिनिमासाठी डेल्टा एक्सची व्हॅल्यू घेतली होती लॅमडा, म्हणून साइन थिटा किंवा थिटा आलं तर लॅमडा बाय ए. जर एन लॅमडा घेतलं तर इथं पण काय येणार आहे, एन लॅमडा बाय ए. सो इथं एन लॅमडा कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल ए. हे तोच फॉर्म्युला आहे जो इंटरफरन्समध्ये यंथ ब्राईट फ्रिंजला आला होता, परंतु डिफ्रॅक्शनमध्ये यंथ मिनिमाला आलेला आहे. आणि फॉर मॅक्झिमा आपण काय करू शकतो, फॉर यंथ मॅक्झिमा, एन नंबरचा मॅक्झिमा जर पाहिजे असेल तर जस्ट एक ॲझ्युम करा सुरुवातीला की आपण ह्या टोटल स्लिटला तीन पार्टमध्ये डिवाइड केलं आणि इथला जो पाथ डिफरन्स आहे डेल्टा एक्सची व्हॅल्यू आपण घेतली 3/2 लॅमडा. किंवा हे झालं एकासाठी, पाथ डिफरन्स आपण घेतला 2n + 1 लॅमडा बाय 2 म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 2. पण हा जो पाथ डिफरन्स आहे हा स्लिटच्या अप्पर एंड आणि लोअर एंड या पॉईंटसाठी आहे. पण आपण थोडंसं समजण्यासाठी ऑब्झर्व करूया, इमॅजिन करूया की आपल्याला पहिला मॅक्झिमा पाहिजे, जो सेंट्रल नाही, सेंटर सोडून पहिला मॅक्झिमा पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार की हे जे डेल्टा एक्स आहे त्याला पाथ डिफरन्स जो आहे तो 3 लॅमडा बाय 2 एवढा ॲझ्युम करणार आणि स्लिटला डिवाइड करणार 3 इक्वल पार्टमध्ये. म्हणजे एका पार्टसाठी पाथ डिफरन्स लॅमडा बाय 2, दुसऱ्यासाठी लॅमडा बाय 2 आणि तिसऱ्यासाठी पण लॅमडा बाय 2. अशा सिच्युएशनमध्ये काय होणार की पहिला आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपापसामध्ये वेव्ह असतील की ज्यांचा पाथ डिफरन्स लॅमडा बाय 2 असेल ते दोघे एकमेकांना कॅन्सल करतील, परंतु थर्ड पार्टमधून येणारी वेव्ह त्याचा इफेक्ट कॅन्सल करायला कुठलीही वेव्ह अपोजिटमध्ये नाहीये, त्यामुळे तिथं इंटेन्सिटी काही ना काही मिळणार आणि म्हणून त्याला आपण मॅक्झिमा म्हणणार. सो हाच फॉर्म्युला पुढे अप्लाय होतो फॉर यंथ मिनिमा. आपण काय लिहिणार, डेल्टा एक्स इज इक्वल्स टू 2n + 1 लॅमडा बाय 2. पण डेल्टा एक्स म्हणजेच काय असतं, साइन थिटा किंवा ए साइन थिटा. डेल्टा एक्स म्हणजेच काय असतं, ए साइन थिटा इज इक्वल्स टू काय मिळायला लागलं 2n + 1 लॅमडा डिवाइड बाय 2. किंवा इथून जर साइन थिटाची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू मिळणार 2n + 1 इंटू लॅमडा डिवाइड बाय 2a. मल्टिप्लायचं इकडे डिवाइड होणार. हे आलं साइन थिटासाठी टर्म.
पण टॅन थिटासाठी फॉर्म्युला काय काढलेला आहे आपण, yn डिवाइड बाय डी. आता जर इथं पीच्या ठिकाणी मॅक्झिमा असेल तर आपण इथं yn डॅश म्हणणार नाहीत, फक्त yn म्हणणार आहोत. सिम्बॉल फक्त बदलणार आहोत थोडंसं. हां, म्हणजे इथं जर yn घेतलं तर फॉर व्हेरी स्मॉल अँगल साइन थिटा आणि टॅन थिटा इक्वल, सो yn डिवाइड बाय कॅपिटल डी इज इक्वल्स टू 2n+1 लॅमडा डिवाइड बाय 2a. म्हणजे yn साठी इथं इक्वेशन काय मिळालं, 2n+1 लॅमडा कॅपिटल डी डिवाइड बाय 2a. असा फॉर्म्युला आपला तिकडे पण आला होता ऑड मल्टिपलला, फक्त प्लसच्या ऐवजी मायनस होतं, परंतु हा फॉर्म्युला होता डार्क फ्रिंजेससाठी, जो इथं उलट असणार. सो डिफ्रॅक्शनमध्ये लक्षात ठेवायचं, इंटरफरन्सच्या उलट कंडिशन एक्सेप्ट सेंट्रल मॅक्झिमा. कोणाला सोडून, सेंट्रल मॅक्झिमाला सोडून. आणि फ्रिंज विड्थचा जर फॉर्म्युला काढला इथं तर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला बनणार, जे डायरेक्ट फॉर्म्युले आहेत, हा टेबल लक्षात ठेवा न्यूमेरिकलसाठी. कोणता की कंपॅरिझन दिलेला आहे, हे YDSC आणि डिफ्रॅक्शन किंवा यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट आणि डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो हे YDSC आणि हे सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन म्हणजे फ्रॉनऑफर. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला इकडे होता लॅमडा कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी, आणि इकडे असणार लॅमडा कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल ए. चेंज कुठे, इथं स्मॉल डी आणि इथं स्मॉल ए. नंतर आहे रेलिग्ज क्रायटेरिया. रेलिग्ज क्रायटेरिया काय असतो की आपण ज्यावेळेस लेन्स किंवा मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप ह्याच्या मदतीने एखाद्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करतो, त्या ऑब्जेक्टची जी इमेज आहे ती डिफ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये बनते. कशाच्या फॉर्ममध्ये बनते, डिफ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच काय असणार तर इथे दाखवल्याप्रमाणे सेंटरला हा कम्प्लिटली हा जो एवढा पार्ट आहे तो सेंट्रल ब्राईट किंवा सेंट्रल व्हाईट अथवा त्याला आपण सेंट्रल मॅक्झिमा म्हणणार. याच्यानंतर थोडासा जो पार्ट आहे तो डार्क सेक्शन मिळेल, म्हणजे हा कंप्लीट फिल केलेला असेल, डार्क असेल. त्यानंतर पुन्हा व्हाईट सेक्शन, पुन्हा डार्क सेक्शन. सो हा सेंटर जो आहे तो त्याला फर्स्ट मॅक्झिमा, त्यानंतर फर्स्ट मिनिमा, सेंटरला जो सेंट्रल मॅक्झिमा, त्यानंतर फर्स्ट मिनिमा, फर्स्ट मॅक्झिमा, सेकंड मिनिमा, सेकंड मॅक्झिमा. सिमिलरली जसं YDSC मध्ये होतं अगदी त्या प्रकारे. पण आपण ज्यावेळेस एखाद्याच लेन्सचा वापर करून एकापेक्षा जास्त ऑब्जेक्टला ऑब्झर्व करतो, त्याच्यात दोन वेगवेगळ्या इमेज बनत आहेत, पण त्या इमेजच्या मदतीने आपण दोन्ही ऑब्जेक्ट सेपरेट आहेत हे कधी एक्सप्लेन करू शकतो, तर त्याची कंडिशन सांगितलेली आहे रेलिग्ज क्रायटेरिया. म्हणजे काय, इथं पहिल्यांदा बघू शकतो आपण, किंवा इथं ड्रॉ करूया पुन्हा एकदा, की हा पहिल्याचा जो सेंट्रल मॅक्झिमा आहे, हे पहिल्या वेव्हसाठी, हा सेंट्रल मॅक्झिमा, पहिला मिनिमा, पुन्हा पहिला मॅक्झिमा, इकडे हा पहिला मिनिमा, हा पहिला मॅक्झिमा. हे झालं पहिल्या वेव्हसाठी, एका ऑब्जेक्टच्या इमेजेससाठी. दुसऱ्या ऑब्जेक्टच्या इमेजसाठी समजा त्याचा पण पॅटर्न असाच तयार होत असेल, परंतु त्याचा सेंट्रल मॅक्झिमा याच्या जवळ आहे आणि फर्स्ट मिनिमा इथं तयार होतोय. पुन्हा इकडे हे अशा प्रकारे पॅटर्न तयार व्हायला त्या दुसऱ्या ऑब्जेक्टसाठी. आता इथं दोघांचे सेंट्रल मॅक्झिमा खूप जवळजवळ आहेत. अशा सिच्युएशनमध्ये आपण दोन ऑब्जेक्टच्या दोन वेगवेगळ्या इमेज पाहू शकत नाही, ऑब्झर्व करू शकत नाही, त्यांना डिस्टिंग्विश करू शकत नाही. म्हणजेच याला म्हणतात अनरिझॉल्व्ड इमेजेस. कसल्या, अनरिझॉल्व्ड. पण दोन ऑब्जेक्ट्सच्या सेपरेट इमेजेस कधी तयार होतील, ज्या वेळेस त्याची कंडिशन आहे जस्ट रिझॉल्व्हची कंडिशन. काय, सो इथं जर बघितलं आपण तर पहिल्या ऑब्जेक्टचा सेंट्रल मॅक्झिमा आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचा पहिला मिनिमा, किंवा दुसऱ्याचा सेंट्रल मॅक्झिमा आणि पहिल्या ऑब्जेक्टचा फर्स्ट मिनिमा हे ओव्हरलॅप होत आहेत. सो ह्या सिच्युएशनला म्हणणार आपण जस्ट रिझॉल्व्ह. मग याच्यापेक्षा जर जास्त अंतर असेल तर आपण दोन ऑब्जेक्ट सेपरेटली डिस्टिंग्विश करू शकतो, किंवा त्यांना दोन ऑब्जेक्टच्या इमेजेस सेपरेटली ऑब्झर्व करू शकतो. तर हा आहे रेलिग्ज क्रायटेरिया.